हॅलो, एक 2 मिनिटात सुरू करू आपण. हॅलो, एक 5 मिनिटात सुरू करूया आपण. एक 6:05 आपण सुरू करूया. आवाज येतो सगळ्यांना? हॅलो, हॅलो, आवाज येतोय? प्रसाद पाटील, आवाज येतोय? हो सर, क्लिअर आहे, क्लिअर आहे. हा, एक 2 मिनिटात सुरू करू. ठीक आहे. ओव्हरऑल आज आपली ती फास्ट ट्रॅक बॅच कशी रन करेल, कोण कुठला विषय घेईल, कसं काय ओव्हरऑल काय अप्रोच असेल ते सांगेल मी. सध्या फक्त आपली GS3 आणि ॲग्रीची बॅच रन होते. ओव्हरऑल मला खूप मुलांचे डाऊट येतो, पेमेंट कसं करायचं, बाकीचे काही तुमचे पर्सनल डाऊट असतील तर ते पण आपण घेऊ. एक 6 ते 8 असं 2 तास आपण सेशन घेऊया. ठीक आहे. ओव्हरऑल मेन्स मधल्या प्रत्येक GS कडे किंवा मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह कडे किंवा डिस्क्रिप्टिव्ह कडे कसं बघायला पाहिजे याच्याबद्दल पण आपण आज बोलणार आहे. ठीक आहे. 6:05 डॉट आपण गोष्टी मी एक्सप्लेन करायला सुरुवात करेन. वेट करू, कारण काही लोक मला मेसेज आले की सर थोडंसं आम्हाला काम आहे आणि 6:10 वगैरे सुरू करा. इश्यू असतील काही लोकांचे, तर ते पण आपण घेऊया. आवाज क्लिअर आहे ना माझा? बाळासाहेब कवडे, हो सर, हो क्लिअर आवाज आहे. क्लिअर आहे? ठीक. काय मला काय प्रॉब्लेम असेल तर सांगा. ठीक आहे. ओव्हरऑल मेन्सची डेट काय आहे, ओव्हरऑल मेन्स कधी होईल ह्याच्याबद्दल कुणालाच काय आयडिया नाहीये. ठीक आहे. पण आपण आपल्या अभ्यासावरती आपल्या अभ्यासाचं नोट्स काढणं किंवा त्याचं मल्टिपल रिव्हिजन करणं आणि वाचलेल्या गोष्टी परत परत रीड करून रिवाईज करत राहणं आणि त्या रिकलेक्ट होतात का ह्या पाहणं अपेक्षित आहे. तर थोडासा वेळ जाऊ द्या आणि एक्झाम कधी येईल, कंट्रोल द कंट्रोलेबल असं म्हटलं जातं बघा. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या गोष्टीचा जास्त विचार न करता ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्याचा जास्त विचार केला तर नक्कीच फायदा होईल. ठीक आहे. जर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 चा आपण विचार केला, नवीन सिलेबस अपडेट झालाय. मराठी इंग्लिशचा एक ऑब्जेक्टिव्हचा पेपर, मराठी इंग्लिश एक रायटिंगचा पेपर आणि 4 GS असं ओव्हरऑल 800 मार्काला आपल्याला टॅकल करायचंय. ठीक आहे. आणि ओव्हरऑल जर मेन्स मध्ये जर बघितल्या काही गोष्टी तर रायटिंगचा पेपर, ऑब्जेक्टिव्ह मराठी इंग्लिश ग्रामरचा पेपर, GS2 GS3 हे खूप जास्त स्कोरिंग आहेत. त्याच्यानंतर GS1 मधला जॉग्राफी आणि ॲग्रीचा पार्ट खूप स्कोरिंग आहे आणि इकॉनॉमिक्स मधला पण सायन्स अँड टेकचा पार्ट सोडला तर बाकीचा पार्ट पण खूप स्कोरिंग आहे. फक्त हिस्ट्री आणि सायन्स अँड टेक ह्या दोन अशा गोष्टी आहेत की जिथं खूप जास्त मार्क येत नाहीत. पण त्याचेही आपण जर व्यवस्थित 2 पुस्तकं वाचले कुठलेही, आता ऍक्च्युली आम्हाला एक हिस्ट्रीचा पण सोर्स सापडला, पण तो सोर्स खूप मोठा आहे
अदरवाईज 17, 18, 19 ह्या तिन्ही वर्षाचे आणि ह्या वर्षीच्या प्रिलिम्सचे ॲज इट इज वाक्य त्या पुस्तकातनं आपल्याला घेतलेले सापडतात. पण ते पुस्तकाचे टोटल 5 खंड आहेत, 5 ते 6 8 खंड आहेत. त्यातले पहिले 6 खंड किंवा पहिले 5 खंड आपल्या कामाचे आहेत, बाकीचे 3 काय आपल्या कामाचे नाहीत. पण ते पहिले 5 खंड ऑलमोस्ट 1,500 पेजेसचे आहेत. तर मग 1,500 पेजेस आत्ता वाचणं शक्य नाही. जर नवीन फ्रेशर असतील कोणी इथं तर ते त्याच्यावरती त्या गोष्टी बघू शकतात. ठीक आहे. जर ओव्हरऑल राज्यसेवा मेन्सचा तुम्ही अभ्यास केला तर कंबाईंड प्रिलिम्स, एएसओ, STI मेन्स, RFOचा फॉरेस्टचा जो सेकंड पेपर असतो तो पेपर आणि जिथं जिथं GS आहे तिथला सगळा GSचा पार्ट ह्या मेन्सच्या सिलेबसमध्ये कव्हर होतो. त्यामुळे जेवढा तुमचा मोठा अप्रोच तेवढे तुम्ही छोटे छोटे टार्गेट्स आरामात कव्हर करू शकता. जर पहिला टॉपिक बघितला आपण तर डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आहे. ठीक आहे. तर आपल्या फास्ट ट्रॅक बेसमध्ये आपण डिस्क्रिप्टिव्ह बद्दल काही करत नाही ॲज सच. जर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हचे काही पेपर लिहायचे असतील आणि ते इव्हॅल्युएट करून घ्यायचे असतील तर महेश पाटील सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्यांचं स्वतःचे मराठी इंग्लिशचे क्लासेस पण आहेत आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपर पण ते स्वतः तुम्हाला चेक करून देतील. मिनिमम 4 पेपर डिस्क्रिप्टिव्हचं लिहिणं तुम्ही अपेक्षित आहेत. आणि डिस्क्रिप्टिव्हसाठी तुम्हाला काय करायचंय, डिस्क्रिप्टिव्ह काय एका दिवसात बिल्ड होत नाही. तुम्ही मागच्या तुमची GS वरती किती चांगली कमांड आहे, GS तुम्ही किती तुमच्या रक्तात मुरलेलं आहे, त्यानुसार तुम्ही एसए मध्ये इफेक्टिव्ह गोष्टी लिहू शकता. आणि ते कसं असतं ते मी माझ्या HRDच्या बॅचमध्ये तुम्हाला सांगतोय डेली काय काय कसं कसं ऍड करत राहायचं. ठीक आहे. तर ओव्हरऑल आणि मराठीसाठी तुम्ही आकाश लिगाडे सरांचं एक पुस्तक आहे डिस्क्रिप्टिव्ह साठी, तर ते पुस्तक तुम्ही एकदा डोळ्याखालून घाला. त्याच्यामध्ये काही एसे खूप चांगले दिलेत. त्यानंतर मोरा वाळंबेमध्ये पण काही एसे आहेत. तर हे 2 पुस्तकं तुम्ही रेफरन्स म्हणून वापरू शकता. इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह साठी पण सेम पाल अँड सुरीमध्ये काही एसे दिलेले आहेत आणि काही टॉपरचे मागच्या वर्षीचे काही डिस्क्रिप्टिव्ह पेपर पण तुम्ही एकदा डोळ्याखालून घाला म्हणजे तुम्हाला ते कसं लिहायचं असतं बाकीची एक ओव्हरऑल आयडिया तुम्हाला त्याच्याबद्दल येऊन जाईल. तर ओव्हरऑल डिस्क्रिप्टिव्ह बद्दल एवढंच आहे. आता खूप जास्त त्याच्यावरती न्यूजपेपर वाचणं किंवा आर्टिकल्स वाचत बसण्यापेक्षा रविवारी ज्या पुरवण्या असतात त्या पुरवण्या जास्त डोळ्याखालून घाला किंवा एक 10 ते 15 टॉपिकची एक लिस्ट बनवा आणि तो टॉपिक तुम्ही युट्यूब वरती टाका किंवा गुगल वरती टाका आणि युट्यूब वुमन एम्पॉवरमेंट एसे असं जर म्हटलं तर एखादा चांगला एसे अपलोड केलेला किंवा कोणीतरी एक्सप्लेन केलेला तुम्हाला आढळ असं एक मराठीचे 15 टॉपिक आणि इंग्लिशचे 15 टॉपिक तुम्ही प्रिपेअर करा. बऱ्यापैकी तुम्हाला कंटेंट मिळून जाईल आणि सोबत तुम्ही GS 1, 2, 3, 4 मध्ये जे काय अभ्यास करताय त्यातला कंटेंट तुम्ही डिस्क्रिप्टिव्हच्या पेपरमध्ये ऍड करू शकता. तर ओव्हरऑल डिस्क्रिप्टिव्ह बद्दल एवढंच आहे. थोडंच करा पण व्यवस्थित करा. दुसरी गोष्ट मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह मराठी मोरा वाळंबे व्यवस्थित करा. त्यांचा शब्दसंग्रह व्यवस्थित करा. आयोगाचे 1984 पासून 2020 पर्यंत जे काही शब्दसंग्रह आलेला आहे त्याच्यासाठी मार्केटमधलं कुठलंही पुस्तक एक विकत घ्या. कुठलंही, सगळे चांगले आहेत, कुठलंही एक पुस्तक घ्या आणि ते पुस्तकातले सगळे शब्दसंग्रह तुम्ही अगोदर आयोगाचे आलेले करा आणि जर टाइम मिळाला तर मग बाकी मोरा वाळंबे सरांचं पुस्तक असेल किंवा काही के सागरचं पुस्तक असेल तर ते नंतर करा. अगोदर आयोगाचे आलेले शब्दसंग्रह करा. मराठीतलं मोरा वाळंबेचं ग्रामर करा. त्याच्यानंतर त्याच्यावरती आलेले क्वेश्चन्स तुम्ही पाहून घ्या. त्याच्यानंतर ओव्हरऑल जे काही STI, ASO, PSI, राज्यसेवा मेन्सचे जे 2016 पासून 2019 पर्यंतचे जे काही आयोगाचे मेन्सचे पेपर झालेले आहेत ते पेपरची झेरॉक्स काढा. ते पेपर 1 तास टाइम लावून सोडवा आणि त्याच्यामध्ये तुमचा किती स्कोर येतोय, नेमक्या चुका कुठं होत आहेत, 1 तास टाइम पुरतोय का, असं ओव्हरऑल थोडंसं अनालिसिस करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की डे बाय डे तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होईल. तर ओव्हरऑल असं आहे. जर इंग्लिशसाठी जर कुणाला वाटत असेल क्लास लावायला पाहिजे तुम्ही क्लासही लावू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की आता टाइम नाहीये क्लास लावायला तर तुम्ही क्लास न लावता जे अगोदर केलं होतं तेच करा. इंग्लिशसाठी परत एकदा कुठलंही मार्केटमधलं एक चांगलं पुस्तक बाळासाहेब शिंदे असेल, MJ शेख असेल किंवा पाल अँड सुरी असेल किंवा जे तुम्ही अगोदर वाचलंय ते एक पुस्तक तुम्ही इंग्लिशसाठी करणं अपेक्षित आहे. परत एकदा डिस्क्रिप्टिव्ह झालं आपलं. ऑब्जेक्टिव्ह साठी पण मराठीसाठी एक पुस्तक, इंग्लिशसाठी एक पुस्तक आणि हे एकदा वाचल्यानंतर आयोगाचे पेपर्स टाइम लावून सोडवणं अपेक्षित आहे. आणि तिथं मग इम्प्रुव्हमेंट तुम्हाला कुठं करता येईल. 1 तासामध्ये इनिशियली 80चा अटेम्प्ट होईल, नंतर 85 होईल, नंतर 90 होईल, नंतर 95 होईल, इनिशियली तर 60 पण होऊ शकतो. तर डे बाय डे इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी तशी प्रॅक्टिस करणं तुम्ही अपेक्षित आहे. फक्त चांगल्या पुस्तकातून एक कंटेंट वाचणं
आणि आयोगाचे झालेले पेपर्स टाइम लावून सोडवणं आणि आयोगाचे पेपर झाल्यानंतर मग मार्केटमधनं एक 2-3 क्लासेसच्या 2-2 टेस्ट सोडवायला काही हरकत नाही. ठीक आहे, असं एक ओव्हरऑल डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह बद्दल. आता GS1 बद्दल जर बोलायचं झालं तर आता ओव्हरऑल सगळ्या GS मध्ये तुम्हाला काही मेथड्स वापरावं लागतील. प्रत्येक GS चा एक वेगळा अप्रोच आहे. जर तुम्ही GS1 बद्दल बोलाल तर हिस्ट्री, जॉग्राफी आणि ॲग्री असं त्याचं डिव्हिजन पडतं. हिस्ट्रीला महाराष्ट्रासाठी एक कुठलंही पुस्तक आणि भारतासाठी कुठलंही एक पुस्तक. महाराष्ट्रासाठी गाठाळ किंवा कठारे आणि भारतासाठी कोळंबे सरांचं पुस्तक किंवा समाधान महाजन ह्यातले कोणतेही 2 पुस्तकं वापरा तुम्ही. ठीक आहे, आणि तेच पुस्तकं परत परत वाचा आणि त्यातला जर कंटेंट परीक्षेला आला तर तो चुकता कामा नये. जॉग्राफीसाठी परत 11वीच्या 2 NCERT आहेत त्या NCERT, 12वीची एक NCERT आहे ती NCERT, किंवा जे तुम्ही अगोदर मटेरियल वाचलं होतं ते मटेरियल. आणि महाराष्ट्राच्या जॉग्राफीसाठी कुठलंही एक पुस्तक, ज्ञानदीपचं असेल किंवा दीपस्तंभवाल्याचं असेल किंवा सौदी सरांचं असेल किंवा खतीब सरांचं, जे तुम्ही आधी वाचलं होतं तेच तुम्ही परत परत वाचणं अपेक्षित आहे. सुदूर संवेदन जो पार्ट आहे रिमोट सेन्सिंगचा, त्याच्यासाठी कोळंबे सरांचं नवीन पुस्तक येतंय सायन्स अँड टेकचं, त्याच्यामध्ये सुदूर संवेदन हा पार्ट दिलेला आपल्याला आढळतो. तर सुदूर संवेदन कोळंबे सरांच्या पुस्तकातून तुम्ही बघून घ्या. म्हणजे कमीत कमी सोर्सेस पण मॅक्झिमम त्याचे रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. आणि एकदा तुमचा अभ्यास झाला की कमीत कमी 2016 ते 2019 पेपर स्वतः टाइम लावून सोडवणं अपेक्षित आहे आणि त्याचं तुम्ही स्वतः अनालिसिस करा. मार्केटमध्ये अनालिसिसची ही पुस्तकं आहेत अवेलेबल. चोरमोले सरांचं आहे, ज्ञानदीपचं आहे. जे तुम्हाला योग्य वाटतं ते तुम्ही घ्या. ठीक आहे. त्यानंतर GS2 बेसिक पॉलिटी, लक्ष्मीकांत किंवा कोळंबे सर जे तुम्ही वापरले ते. आणि जे कोळंबे सरांमध्ये जर तुम्ही फक्त कोळंबे वापरला असेल तर जे कोळंबे सरांमध्ये कव्हर नाही तो पार्ट तुम्ही लक्ष्मीकांत मधनं वाचून घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर गव्हर्नन्सचा पार्ट आहे तो पण त्याच्यासाठी लक्ष्मीकांतचं मराठीमध्ये पुस्तक आहे आणि इंग्लिशमध्ये आहे. त्याच्यानंतर लॉ साठी ओरिजिनल बेअर ऍक्ट असले तर वेल अँड गुड. जर ते तुम्ही वाचणार नसाल तर लवटे सरांचं पुस्तक आहे, खाटेकर सरांचं पुस्तक आहे किंवा ज्ञानेश्वर पाटील सरांचं पुस्तक आहे. ह्यातलं कुठलंही एक पुस्तक. आणि पॉलिटी पार्ट 2 साठी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन साठी लक्ष्मीकांतचं एक पुस्तक आहे पब ऑप्शनल साठी. त्यातले काही महत्वाचे सिलेक्टिव्ह पेजेस किंवा खाटेकर सरांनी ते मराठीत पुस्तक करून दिलेलं आहे, सध्या अपडेटेड आहे पुस्तक सरांचं, तर ते पण पुस्तक तुम्ही वाचू शकता. त्यानंतर GS3 आपले लेक्चर सुरूच आहेत. खाटेकर सरांचं पुस्तक किंवा कोळंबे सरांचं पुस्तक, या दोन्हीपैकी एक पुस्तक वाचणं आणि दुसऱ्या पुस्तकातून व्हॅल्यू ॲडिशन करणं आणि देसले पार्ट 2 वाचणं. आणि परत एकदा पूर्ण रिडिंग झाल्यानंतर आयोगाचे 16, 17, 18, 19 पेपर स्वतः 2 तास टाइम लावून सोडवणं आणि त्याचं स्वतः अनालिसिस करणं. त्यानंतर GS4 सेम कोळंबे सरांचं पुस्तक, देसले पार्ट 1, देसले पार्ट 2 आणि सायन्स अँड टेक साठी कोळंबे सरांचं पुस्तक. आणि सेम अप्रोच त्यालाही एकदा रिडिंग द्यायची आणि आयोगाचे पेपर टाइम लावून सोडवायचे. किंवा GS4 ला तुम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंग जरी केले, तुम्ही जर मागच्या 1-2 वर्षापासून अभ्यास करत असाल तर GS4 ला तुम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंगही जाऊ शकता. आयोगाचा पेपर घ्यायचा 2019चा आणि त्यातला प्रत्येक क्वेश्चन तुम्ही तुमच्या सोर्स मधून कव्हर झालाय का तोपर्यंत तो तुम्ही इनिशियली तो क्वेश्चन जर कोळंबीमध्ये कव्हर झाला असेल तर ओके म्हणायचं. अदरवाईज तुम्ही देसले पार्ट मधून 1 मधून ते पाहून घेणं अपेक्षित आहे. आणि सोबतच तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन म्हणून महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे मागच्या 1-2 वर्षाचे तुम्ही HRD साठी म्हणा किंवा तो ओव्हरऑल सगळ्या GS कडे तुम्हाला तो फायदेशीर ठरू शकतो. तर ओव्हरऑल हे असं सगळं मटेरियल आहे. ऑलमोस्ट प्रिलिम्स होऊन आपले आता 2-2.5 महिने झालेत. तर तुमची ओव्हरऑल एकदा रिडिंग होणं अपेक्षित होतं आणि आता रिव्हिजन स्टार्ट होणं अपेक्षित आहे. तर ह्या दृष्टिकोनातूनच आपण एक रिव्हिजन टाइप ऑफ फास्ट ट्रॅक बॅच, मी त्याला रिव्हिजन म्हणतोय, फक्त त्यातला प्रत्येक गोष्ट जेवढी एक्झामच्या दृष्टीने महत्वाची आहे तेवढे आपण आपल्या फास्ट ट्रॅक मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की हे माझ्या लेवलला मी डील करू शकतो तर शक्यतो तुम्ही मस्त आपला अभ्यास करत बसा. कुठेही मार्केटमध्ये इकडे तिकडे धावपळ करू नका, कारण स्वतः बसून काम करणं गोष्टींवरती महत्वाचं असतं, रादर दॅन इकडं काय मिळेल का, तिकडं काय तर मिळेल का, इकडे काय मिळेल का, ह्याच्या मागे पळण्यात टाइम गेलेला समजत नाही. आणि आमच्या देखील ह्याच मिस्टेक अगोदर झालेल्या आहेत. तर शक्यतो एका खुर्चीवरती बसा, स्वतःचा प्लॅन बनवा आणि त्या प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन करत राहा. तुम्ही जर तो इम्प्लिमेंट केला, तो व्यवस्थित एक्झिक्यूट केला आणि तुम्हाला नक्कीच त्याचा रिझल्ट आलेला दिसेल. फक्त तुम्ही जर धावपळ करत बसले, यार इकडे मार्केटमध्ये काय नवीन मिळते का, तिकडे काय मिळते का, शक्यतो एका व्यक्तीवरती विश्वास ठेवा आणि त्या व्यक्तीला फॉलो करा. जर तुम्हाला पर्सनल लेवलला
गोष्टी इम्प्लिमेंट होत नसतील तर, आणि जर पर्सनल लेवलला तुम्ही इम्प्लिमेंट करू शकत असाल तर तुम्हाला मार्केटमध्ये कुणाच्याही मार्ग पळायची गरज नाही. तर आणि माझाही पर्पज इथं तुम्हाला तुमच्याकडून पैसे घेणं आणि मला खूप मोठं व्हायचं किंवा कमर्शियल लेवलला जायचं असं काही नाही. फक्त माझा पर्सनली अभ्यास झालेला आहे आणि त्याची रिव्हिजन व्हावी माझी, आणि माझ्या नॉलेजचा मुलांपर्यंत ते मला माझं नॉलेज पोहोचावं, आणि ते नॉलेज पोहोचत असताना एक कमीत कमी पैशामध्ये ते मुलांना मिळावं. कारण मी पण एका ग्रामीण भागातून गरीब कुटुंबातून आलेलो आहे, आणि त्या क्लासेसच्या फी भरणं खूप जास्त अवघड जातं. मी पर्सनली दिल्लीला क्लासेस केले, पुण्यामध्ये क्लासेस केले, तर तिथल्या फीज भरल्यानंतर मी क्लासला जाऊन बसायचो, पण ते आपण क्लासला भरलेले फी हेच डोक्यात राहायची. कारण ते खूप जास्त 1-1, 1.5 लाख रुपये फीस भरल्यानंतर त्यांनी शिकवलेल्या गोष्टींकडे लक्ष राहण्यापेक्षा वाटायचं यार हा व्यक्ती शिकवतोय काय आणि आपण ह्याला पैसे काय दिले होते. म्हणजे सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन ह्या दोन गोष्टीला धरून मार्केटमधले लोक बोलत नव्हते. इव्हन दिल्लीमधलंही बोलतोय मी. तर मग कुठंतरी असं ज्या गोष्टींमुळे माझं एक्सप्लॉयटेशन झालं, ते एक्सप्लॉयटेशन तुमचं होऊ नये, आणि सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन ह्या दोन गोष्टीला स्टिक राहून एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं सोल्युशन ह्या 2 ते 3 गोष्टींवरती आपण आपला फोकस ठेवणार आहे. सगळा कंटेंट मी माझ्या बाजूने जेवढा एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा आहे तो कंटेंट डिस्कस करण्याचा प्रयत्न करेल. जर आपल्याला त्या विषयातले टॉपर जर मिळाले तर मी त्यांना बोलवेल आणि ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कशन घेतील. जर ते मिळाले नाहीत तर मी पर्सनली आयोगाच्या पेपरवरचं अनालिसिस मागचं 1-1.5 वर्ष झालं खूप चांगला अनालिसिस करतोय. माझ्याकडेही खूप चांगला कंटेंट आहे, आणि टॉपरच्या तोड माझा कंटेंट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल जरी ते आले नाहीत तरी. त्यामुळं टॉपरच असावे असं काही नाही. फक्त त्या 2 तासामध्ये टॉपरच्या गोष्टी जुळालेल्या असतात, आणि जे फेल झालेत त्यांच्या काहीतरी सिली मिस्टेक झालेल्या असतात. अदरवाईज ते खूप शहाणे आहेत आणि आपण खूप मूर्ख आहे असं काही नाही. सगळे सारखेच असतात, फक्त गोष्टी जुळून येणं अपेक्षित आहे. तर ओव्हरऑल असं तुम्ही तुमच्या ह्याला डील करू शकता. आणि आपल्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये आपण नेमकं घेणार काय, तर ऑलरेडी आपण 20 मे रोजी आपला फास्ट ट्रॅक बॅच सुरू केली, आणि आपण आता सध्याच्या घडीला आपले HRD आणि ऍग्रीचा प्रोग्राम उद्यापासून सुरू होतोय. त्याचे ऍडमिशन सुरू आहेत, आणि GS3चा जो HRDचा पोर्शन आहे तो ऑलमोस्ट आता पुढच्या 2 दिवसामध्ये संपणार आहे. त्यामुळं HRDला प्लीज कुणी ऍडमिशन घेऊ नका, कारण ते तुम्ही करू पण शकणार नाही, कारण ऑलरेडी रेकॉर्डिंग तुम्हाला देणं त्यापेक्षा बेटर असं राहील की पुढच्या प्रोग्राम पासून तुम्ही गोष्टी ऐकायला सुरुवात केली तरी चालेल. आणि समजा तुम्हाला ते पुढच्या शक्यतो GS3 जॉईन करूच नका तुम्ही, कारण ते ऑलमोस्ट संपत आलेलं आहे, आणि अननेसेसरी तुमच्याकडून पैसे घेऊन तुमचं नुकसान करण्यात मला काय फायदा नाही, किंवा तुमच्या 500 रुपयानं मी काय खूप मोठा होणार नाही, तुम्ही खूप छोटे होणार नाहीत. पण ते ऑलरेडी खूप पुढे गेलेले. 2 दिवसामध्ये आपली पूर्ण GS3 संपेल पण, आणि त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहे. तर बेटर वे तुम्ही पुढच्या कोर्सला ऍडमिशन घ्या, आणि तो पण तुम्ही एकदम नका घेऊ. जसं जसं मॉड्यूल सुरू होतंय तसं तसं ऍडमिशन घेत राहा, कारण एकदम तुम्ही पैसे इन्व्हेस्ट कुठं करण्यापेक्षा त्या लेक्चरची क्वालिटी बघून पुढे तुम्ही ऍडमिशन घेतलेलं कधीही चांगलं राहील. आणि असं एखादा तोच व्यक्ती बोलू शकतो की जो कॉन्फिडेंट असतो की त्याचा कंटेंट हा क्वालिटीचा आहे, आणि मी कुठलंही तुम्हाला GS3 खूप चांगलं घेतलं म्हणून तुम्ही माझ्याकडे ऍडमिशन घ्याल आणि पुन्हा GS2 खराब होईल असं काही नाही. प्रत्येक गोष्ट क्वालिटी कंटेंट द्यायचा मी प्रयत्न करेल, आणि मला माहिती आहे की माझ्याकडे तो क्वालिटी कंटेंट आता पण अवेलेबल आहे. त्यामुळे क्वालिटीमध्ये मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. मी पहिल्यांदाच अशा क्षेत्रामध्ये उतरतोय, आणि माझ्यावरती आता HRDच्या बॅचला ऑलमोस्ट 150 लोकांनी ऍडमिशन घेतलंय, ज्याच्यामध्ये खूप सारे क्लास 2 ऑफिसर्स आहेत, ASO STI पण लोकांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. कारण भले मी फेल झालो असलो तरी माझा कंटेंट आणि मी केलेला अभ्यास हा एक्झाम ओरिएंटेड होता. फक्त ते एखाद्याला त्याच्या माध्यमातून यश मिळतं, एखाद्याला मिळत नाही. तर मला सक्सेस जरी मिळालं नसलं तरी मी खूप चांगला अभ्यास केलेला आहे, माझ्याकडे खूप चांगला कंटेंट आहे. ओके, आणि तो मी तुम्हाला डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करेल. 20 दिवसाचा आपला GS3 प्रोग्राम होता, जो 20 मे ला सुरू झाला, आणि 3 जून पर्यंत का 5 जून पर्यंत तो चालणार आहे. ठीक आहे, आणि त्याचे ऍडमिशन आता कुणी घेऊ नका प्लीज. जर तुम्हाला तुमची इच्छा असेलच तर मी पर्सनली आपला पूर्ण प्रोग्राम झाल्यानंतर तुमच्यासाठी स्पेशल GS3 ची बॅच घेईन. फक्त त्या काळामध्ये आयोगाची मेन्सची डेट पडलेली नसावी, कारण मी पण पर्सनली ह्या वर्षीच्या मेन्सचा अभ्यास करतोय. ठीक आहे, पहिली गोष्ट.
दुसरी गोष्ट ऍग्री उद्यापासून सुरू होते, तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि ते पण ऍडमिशन शक्यतो लवकर घ्या. आणि तुम्हाला जर काल ओरिएंटेशन लेक्चर घेतलंय सरांनी ते एकदा ऐका. जर तुम्हाला वाटलं की हा व्यक्ती आपल्याला चांगला कंटेंट देऊ शकतो तरच जॉईन करा. अगोदर तुम्ही चेक करा गोष्टी व्यवस्थित आहेत का आणि मगच ऍडमिशन घ्या. आपण कुणाला फसवत नाही. एक लेक्चर चांगलं घ्यायचं आणि परत खराब कंटेंट द्यायचा असा आपला उद्देश नाही. ठीक आहे. GS3 ची बॅच संपल्यानंतर 5 जूनला लगेचच आपण GS2 ची बॅच सुरू करतोय. 26 दिवसाचा प्रोग्राम असेल. त्याच्यामध्ये परत एकदा गव्हर्नन्स, लॉ, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा नवीन ऍड झालेला पार्ट, ह्या सगळ्या गोष्टी मी पर्सनली तुम्हाला माझ्या नोट्स देईन. फक्त त्या काही नोट्स इंग्लिशमध्ये असतील, काही मराठीमध्ये असतील. कारण मी ज्या भाषेमध्ये जो चांगला कंटेंट आहे तर तो कंटेंट मी माझ्या नोट्समध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. फक्त जे काही लक्ष्मीकांतचं ओरिजिनल लक्ष्मीकांत पॉलिटी आहे आणि पंचायत राजसाठी किशोर लोटे मुलं वाचतात, तर तो काही मी माझ्या क्लासमध्ये डिस्कस करत बसणार नाही, कारण तो ऑलरेडी कंटेंट प्रिलिमसाठी आपण केलेला असतो. ठीक आहे. आणि पण तुमच्या डेली 26 दिवसाच्या टार्गेटमध्ये लक्ष्मीकांतचे चॅप्टर्स पण मी असे इन्क्लूड केलेले आहेत की 26व्या दिवशी तुमचा GS2 विथ रिव्हिजन झालेला असेल. ठीक आहे. तिसरी GS2 झाल्यानंतर लगेच 2 दिवसाचा गॅप घेऊन आपण GS4 चा प्लॅन सुरू करू, ज्याच्यामध्ये 2019 ते 2016 चे पेपर्स इन डिटेल रिव्हर्स इंजिनिअरिंग मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल, ज्याच्यामध्ये आपण क्वेश्चन वरून टॉपिक कडे जाऊ. एक क्वेश्चन घेऊ आणि त्या क्वेश्चन मध्ये जो टॉपिक आहे तो टॉपिक आपण विथ प्रॉपर एक्सप्लेनेशन देण्याचा मी प्रयत्न करेल आणि तुम्हाला मी तो टॉपिक एक्झॅक्ट कुठल्या पुस्तकातनं कुठल्या पेज नंबरवरनं वाचायला पाहिजे ते पण तुम्हाला एक्सप्लेन करेल. आणि माझा GS4 चा रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या अप्रोचनं तुमचा बेस्ट ऍट द एंड ऑफ द डे तुमचा बेस्ट कंटेंट तुमच्याकडे असलेला असेल ह्याचं मी नक्की प्रॉमिस करतो. कारण मला पण तेवढा कॉन्फिडन्स आहे. मी पण रिव्हर्स इंजिनिअरिंग अभ्यास केलेला आहे. मला 82 मार्क होते मागच्या वर्षी, पण टिल माझ्याकडे कंटेंट खूप चांगला आहे. त्यानंतर आपली ऍग्रीची बॅच मॉर्निंग सेशनला माझं HRD सुरू आहे आणि संध्याकाळी ऍग्री चालू होणार आहे. आणि ज्या दिवशी ऍग्री संपेल त्याच्यानंतर एक 2-3 दिवसाचा गॅप घेऊ आपण. आणि सायन्स अँड टेक साठी पण आपल्याकडे अविनाश म्हणून एक सर आहेत, तर ते पण सायन्स अँड टेक त्यांचं चांगलं आहे, तर ते तुम्हाला सायन्स अँड टेक चांगलं डिलिव्हर करतील. म्हणजे जेणेकरून पुढच्या 31 जुलै पर्यंत सर्व GS चा पार्ट तुमचा कव्हर झालेला असेल. त्याच्यानंतर GS1 मधलं जे काय हिस्ट्री आणि जॉग्राफी राहतं तर त्याचंही श्रीधर पाटील सर तहसीलदार आहेत, त्यांना GS1 ला 2019 ला 99 मार्क आहेत. ते महाराष्ट्रात दुसरे आहेत. ते स्वतः हिस्ट्री तुम्हाला शिकवतील. ऍग्रीची पण बॅच तेच घेणार आहेत, पण ऍग्रीची बॅच सेपरेट आहे. आणि त्याच्यासोबतच एमाजी म्हणून एक माझा मित्र आहे, तो स्वतः जिओग्राफी तुम्हाला शिकवेल. एमाजीला 2018 मध्ये 101 मार्क होते आणि तो महाराष्ट्रात GS1 मध्ये पहिला होता. तर आपली टीम मी ऍक्च्युली अशा लोकांना टीम मध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलाय की ज्या लोकांना त्या विषयामध्ये कमांड आहे. भले त्या लोकांकडे मोठ्या पोस्ट नसतील, पण त्या लोकांकडे त्या विषयाबद्दल चांगला कंटेंट आहे, क्वालिटी आहे आणि एक्झाम ओरिएंटेड कंटेंट ते तुम्हाला लोकांना नक्कीच देतील. तर ओव्हरऑल असं एक 80 दिवसामध्ये पुढच्या 31 जुलै पर्यंत ओव्हरऑल सगळा GS चा पार्ट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. काही गोष्टी मिस झाल्या तर त्या तुम्ही ऍटलिस्ट तुम्हाला तेवढा अप्रोच मी नक्कीच दिलेला असेल की मिस झालेल्या गोष्टी तुम्ही स्वतः नक्की करू शकाल किंवा त्याचा कंटेंट कुठंतरी मी तुमच्यासोबत शेअर केलेला असेल. आता 100% स्पून फिडिंग ह्या वयामध्ये तुम्हाला कोणीच करू शकत नाही. टिल माझ्या बाजूनं जेवढा मी माझ्या बाजूनं स्वतःसाठी अभ्यास केलाय तेवढा सगळा अभ्यास मी तुमच्यापर्यंत डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करेल. मी पर्सनली 2015 पासून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये आहे. माझं 2014 ला इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं. 1 वर्ष मी तोशिबा एअर कंडिशनिंग मध्ये जॉब केला. त्यानंतर मी 1 वर्ष MPSCचा अभ्यास केला, पण त्या वर्षी मला CSAT मध्ये खूपच कमी मार्क आले आणि माझा MPSC वरचा विश्वास उडाला. त्यामुळे मी MPSC सोडून मी दिल्लीला UPSC करण्यासाठी गेलो. 1.5 वर्ष दिल्लीमध्ये UPSC केलं. त्या वर्षी माझी परत 4 मार्कांनी UPSCची प्रिलिम्स मी फेल झालो. परत मी महाराष्ट्रात आलो आणि 2018 आणि 19 ला परत एकदा मी MPSCच्या मेन्स करत राहिलो. म्हणजे मागच्या आणि 19च्या मेन्स नंतर पण मी कंटिन्युअसली जरी कोरोना असला, लॉकडाऊन असला तरी कंटिन्युअसली मी एकही दिवस वेस्ट न करता थोडे अपडाऊन आले, कधी नर्वस झालो, पण टिल मी माझा अभ्यास कंटिन्यू ठेवला. आणि ह्या कोरोनाच्या पिरियडमध्ये ह्या सगळ्या नोट्स ज्या तुमच्यासोबत मी शेअर करतोय त्या नोट्स मी प्रिपेअर करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. आणि त्याच्या अगोदर मी माझं पुण्यामध्ये BE मेकॅनिकल झालेलं आहे आणि मी जवाहर नवोदय विद्यालय सोलापूरचा माझे विद्यार्थी आहे. त्यामुळे माझ्याकडे बऱ्यापैकी पर्सनली मला वाटतं की मी चांगला विद्यार्थी आहे आणि मी पर्सनली चांगला अभ्यास केलेला आहे. एक क्वालिटी कंटेंट माझ्याकडे आहे, एक्झाम ओरिएंटेड कंटेंट माझ्याकडे आहे
आणि माझ्याकडे असलेलं कंटेंट एक कमीत कमी पैशात मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, एवढीच माझी अपेक्षा आहे. ठीक आहे. तर ओव्हरऑल असा पूर्ण प्रोग्राम आपला रन होईल. फक्त मराठी इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह आपल्या प्रोग्राममध्ये नसेल, पण टिल तुम्ही जर माझे HRDचे लेक्चर ऐकले असतील तर तुम्हाला मी तिथं प्रत्येक समजा एज्युकेशन टॉपिक आला किंवा हेल्थ टॉपिक आला तर त्या विषयावरती कुठल्या चांगल्या स्टेटमेंट असतील त्या कशा लिहायच्या, एसए मध्ये कशा ते इन्क्लूड करू शकता, हा पार्ट मी त्या विषयामध्ये त्या जीएसच्या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. ओव्हरऑल पुण्यामध्ये मी क्लासेस केले होते ज्ञानदीपला, त्यानंतर दिल्लीमध्ये श्रीराम IAS मध्ये क्लासेस केले होते. मला खूप चांगल्या लोकांकडून शिकायला भेटलेलं आहे. ह्या सगळ्या लोकांचा माझ्या नॉलेजमध्ये भर पडली, सोबत माझं स्वतःचं अनालिसिस, ह्या सगळ्या ओव्हरऑल सगळा कंटेंट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आज मी जे घडलोय ते मला जे चांगले शिक्षक मिळाले त्यांनी मला हेल्प केली आणि स्वतः त्याच्यामध्ये माझे काही एफर्ट्स होते आणि एक आज ओव्हरऑल माझ्याकडे चांगला कंटेंट असलेला मला आढळला आणि मग मी डिसिजन घेतले की आपण एक आपला जो कंटेंट आहे, जे आपलं नॉलेज आहे ते ओव्हरऑल भले आपल्याकडे पोस्ट नसली तरी आपला कंटेंट आपण लोकांपर्यंत पोहोचवायला काही हरकत नाही. आणि जर तो लोकांना आवडला तर ते घेतील, नाही आवडला तर ते सोडून देतील. फक्त जस्ट 16 मेला माझ्या डोक्यात अशी काहीतरी आयडिया आली. जस्ट 18 मेला मी टेलिग्राम चॅनल सुरू केला आणि 2 दिवसामध्ये मला इनिशियली 2-3 लेक्चर मी फ्रीमध्ये सगळ्यांसाठी ओपन केले आणि मला खूप जास्त रिस्पॉन्स मिळाला. HRDच्या बॅचला आपल्याला आज 150 ऍडमिशन झाले. पुणे युनिव्हर्सिटीमधून UGCचं जे त्यांचं सेंटर आहे त्यांचा मला कॉल आला की सर तुम्ही आमच्या इथं बॅच घेऊ शकता का. तर मीही त्यांना म्हटलं जर मला टाइम भेटला तर मी नक्की घेईल. म्हणजे जर ज्या व्यक्तीकडे क्वालिटी आहे तर त्या व्यक्तीला एक्सप्लोर व्हायला चान्सेस असतात. ठीक आहे. मी जास्त माझं मोठेपण सांगण्यात काय अर्थ नाही, कारण माझ्याकडे कुठली पोस्ट नाही किंवा काय नाही, पण चांगला कंटेंट आहे आणि तो मी तुमच्यापर्यंत देण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न करण्याचा नक्की एक मोठा प्रयत्न करेल. ठीक आहे. इवन मला काय क्लासेसवाल्या पुण्यातले क्लासेसवाले पण बोलले की तू आम्हाला भेटायला ये, कारण तू ज्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय ते माध्यम खूप छोटं आहे. तू जर आमच्या प्लॅटफॉर्मवरती आला तर त्याचा रीच हा खूप जास्त झालेला असेल. फक्त ह्या लोकांसोबत मी अप्रोच करताना एका गोष्टीची काळजी घेईल की तो कंटेंट कमीत कमी पैशामध्ये मॅक्झिमम लोकांपर्यंत कसं पोहोचेल. कारण मला माहित आहे की 50 आणि 60 हजार आणि 1 लाख आणि 2 लाख रुपये भरणं खूप अवघड गोष्ट असते आणि ते पैसे भरल्यानंतर परत तिथं तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशन ते लेक्चर ऐकणं ते तर खूप अवघड गोष्ट आहे. त्यामुळं काही गोष्टींची मी काळजी घेऊनच त्या लोकांच्या प्लॅटफॉर्मवरती जाईन, जरी मला त्यांच्या मोठ्या मोठ्या ऑफर असल्या तरी. कारण माझंही फायनल पर्पज हा कुठली तरी एखादी चांगली पोस्ट मिळवणं आणि लोकांसाठी काम करणं हेच आहे. आणि जर लोकांसाठीच काम करायचं असेल तर त्यावेळी तुम्ही मग काही पैशांची किंवा पैशाची लिमिटेशन्स ठेवणं चुकीचं राहतं. पण मिनिमम आणि पण एखादी गोष्ट फ्रीमध्ये दिली तर त्याची व्हॅल्यू राहत नाही. त्याच्यामुळं मिनिमम अमाऊंटमध्ये मॅक्झिमम रीच कसा होईल, मिनिमम अभ्यासामध्ये चांगले मार्क्स कसे पडतील आणि मिनिमम अभ्यासाचा अर्थ एकच होतो, सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनची डिमांड फुलफिल करणं. हा झाला तुमचा मिनिमम अभ्यास. त्याला मॅक्झिमम वेळा तुम्ही रिवाईज करणं, त्याच कंटेंटला तुम्ही मॅक्झिमम वेळा रिकलेक्ट करणं आणि तुमचा रिझल्ट येईल. म्हणजे 4 गोष्टी: रीड, रिवाईज, रिकलेक्ट आणि गेट युअर रिझल्ट. ह्या 4 गोष्टी इम्प्लिमेंट करा. 3 गोष्टी इम्प्लिमेंट करा, 4थी गोष्ट तुम्हाला बाय डिफॉल्ट मिळेल. तुमचा फोकस हा पहिल्या 3 गोष्टीवरती असावा रादर दॅन रिझल्टवरती असण्यापेक्षा. रीड, रिवाईज आणि रिकलेक्ट. आपण काही लोक रीड करतात, रिवाईज करत नाहीत. काही लोक रिवाईज करतात पण रिकलेक्ट करत नाहीत. 3 गोष्टी करा. स्वतःच्या नोट्स बनवा, त्याला मल्टिपल रिव्हिजन द्या, त्या गोष्टी रिकलेक्ट करण्याचा प्रयत्न करा आणि मग तुम्ही बिनधास्त 2 तास पेपरला जा, शांतपणे पेपर सोडवा, सिली मिस्टेक टाळा आणि मग तुम्ही आन्सर की काय किती मार्क येतील ते मार्क आपण ॲक्सेप्ट करायचे. जर चांगले आले ओके, जर कमी आले तर काय चुकलं, कुठं चुका झाल्या त्याचं अनालिसिस करणं आणि परत पुढं आपण नेक्स्ट प्रिपरेशन सुरू ठेवणं. आणि ह्याच्यापेक्षा मोठी स्पर्धा परीक्षा नसते. जर कंटिन्युअसली तुम्हाला फेल्युअर येत असतील तर गोष्टीकडे पाहण्याचा, गोष्टी प्रिपेअर करण्याचा स्वतःचा अप्रोच बदला. तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये आज ना उद्या नक्की यश मिळेल. ठीक आहे. ओव्हरऑल एवढं मला तुम्हाला बोलायचं होतं. फक्त तुम्ही ॲडमिशन घेताना कम्प्लीट कोर्सला घेऊ नका. त्या मॉड्यूलनुसार त्यावेळी तुम्ही ॲडमिशन घेतलं तरी चालेल. कारण मलाही माहिती आहे की एकदम अमाऊंट भरणं खूप मोठी गोष्ट असते. ठीक आहे. त्यावेळी
जर तुम्हाला ऍडजस्ट होत असेल तर तुम्ही ऍडमिशन घ्या. तुम्हाला वाटत असेल की नाही ह्या गोष्टी मी पर्सनल लेवलला पण करू शकतो, तर इट्स ओके, तुम्ही पर्सनल लेवलला करा. फक्त अभ्यास करत राहा. ठीक आहे. रिझल्टची काळजी करू नका. रीड करा, रिवाईज करा आणि गोष्टी रिकलेक्ट करण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या नोट्स बनवा, त्या नोट्सला मल्टिपल रिव्हिजन द्या. ठीक आहे. अभ्यास करणं एवढीच गोष्ट आपल्या हातात आहे. रिझल्ट आपल्या हातात असलेली गोष्ट नाही. ठीक आहे. त्यामुळं स्वतःवरती फोकस करा, स्वतःमध्ये सुधारणा करत राहा. एक दिवस नक्की रिझल्ट येईल. ठीक आहे. ओव्हरऑल अशा गोष्टी होत्या. तुम्हाला काही इश्यू असतील, तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. आणि जर ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं माझ्या GS3 मध्ये मी डेली एक प्लॅन देतो तुम्हाला. तो प्लॅन मी पर्सनली सकाळी मॉर्निंग सेशनला तो त्यातला एक्झाम ओरिएंटेड कंटेंट डिस्कस करतो. काही महत्त्वाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कस करतो. जर तुम्हाला काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन अडले असतील तर ते कुठल्या लॉजिकनं, कुठल्या अप्रोचनं किंवा कुठला नॅक लावून तुम्ही ते सोडवू शकता हे तुम्हाला समजेल. अँड ॲट द एंड ऑफ द डे आपण 4 पेपर टाइम लावून सोडवणार. आणि GS3 साठी माझ्याकडं 2 डेप्युटी कलेक्टर आहेत आणि एक RFO आहे आणि एक पेपर स्वतः मी घेणार आहे. ठीक आहे. आता खूप लोकांची डिमांड आहे की कलेक्टर डेप्युटी कलेक्टरच पाहिजे, तर त्या लोकांनी स्वतः 2019 मध्ये अभ्यास केला आणि डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर त्यांनी पुस्तकांना हात लावलेला नाही. त्यामुळं त्यांच्याकडे सध्या कंटेंट नाहीये. त्यांच्याकडनं फक्त तुम्हाला पेपरला कसं डील करताना अप्रोच काय पाहिजे किंवा काय लॉजिक कसं पाहिजे किंवा नॅक काय पाहिजे हे मिळेल. कंटेंट मी स्वतः तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. GS3 तसं राहील. GS2च्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सेम वे प्रत्येक डे वाईज प्लॅन मी तुम्हाला देईल. त्यातला एक्झाम ओरिएंटेड कंटेंट मी स्वतः डिस्कस करेल आणि ॲट द एंड ऑफ द डे 2019चा पेपर जर आपल्याला अवेलेबल झाले टॉपर तर त्या टॉपर करून घेऊ, किंवा मी स्वतः घेईल, किंवा माझा मित्र आहे तो आपल्यासाठी अवेलेबल आहे, त्या व्यक्तीलाही GS2 मध्ये 2018-2019 मध्ये 100च्या अराउंड मार्क पडलेले आहेत. मला पर्सनली यावर्षी 92 मार्क्स होते. ठीक आहे. निखिल खेमनार सरांना जर पॉसिबल झालं तर मी तुम्हाला कुठलंही प्रॉमिस करत नाही, पण त्या त्या मोमेंटला बेस्ट गोष्ट देण्याचा मी प्रयत्न करेल. जर लोक आपल्याला अवेलेबल झाले तर त्या लोकांना आपण अप्रोच करू. ते नाही झाले तर मी पर्सनली घेईल. भले मला मार्क कमी असतील पण काही चुका ज्या चुका मी केल्या त्या चुका तुमच्याकडून होणार नाहीत आणि एक अप्रोच तुम्हाला मिळेल. आणि सेम गोष्टी मी माझ्या मित्रांसोबत ही शेअर केलेल्या आहेत आणि त्या लोकांना ही वाटलं की यार तू व्यवस्थित लोकांना गाईड करू शकतो. त्या लोकांनी माझा कॉन्फिडन्स वाढवला आणि मग अशा काहीतरी प्लॅटफॉर्मवरती मी यायचा प्रयत्न सुरू केला. ठीक आहे. त्यानंतर GS2 झाल्यानंतर GS4 परत तिथं एक पेपर निखिल सरांना मी डिस्कस करायला लावेल आणि बाकी 2019 ते 2016चा इच अँड एव्हरी क्वेश्चनचं रिव्हर्स इंजिनिअरिंग क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 110 इच अँड एव्हरी क्वेश्चन रिव्हर्स इंजिनिअरिंगनं क्वेश्चन वरून टॉपिक म्हणजे सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन तिथंही तुमचा पूर्ण कंप्लीट झालेला तुम्हाला आढळेल. ठीक आहे. मी पर्सनली त्यातले 19 ते 16 मधले काही पेपर 3 पेपर मी घेईल, एक पेपर 2 पेपर मी घेईल, माझी एक पेपर घेईल आणि निखिल केमनार सर एक घेतील. आणि जे काय 2015 ते 2012 मधले काही क्वेश्चन आहेत ज्यातल्या फॅक्ट आपण चुकू शकतो जर रिपीट झाल्या तर त्या फॅक्ट मी एका वहीमध्ये बाहेर काढेन किंवा त्या पेपरमधल्या त्या फॅक्ट त्या ठिकाणी मी तुम्हाला सर्कल करून देईल की ह्या फॅक्ट तुम्ही परत परत रिवाईज करत राहा. ठीक आहे. फक्त आणि असा ओव्हरऑल आपला. त्याच्यानंतर GS1 येतं. GS1 मध्ये मी मग सांगितलं 8 दिवस हिस्ट्री शिकवतील श्रीधर सर, 4 दिवस माझी तुम्हाला जॉग्रफीचा पार्ट शिकवेल आणि परत 4 पेपर हिस्ट्री आणि ॲग्रीचं डिस्कशन श्रीधर सर घेतील आणि जॉग्रफीचं डिस्कशन माझी घेईल. माझीचं डिलिव्हरी तुम्हाला किती भारी करेल त्यापेक्षा माझ्याकडे कंटेंट खूप चांगला आहे. एका म्हणजे आर्ट बॅकग्राऊंडचा मुलगा आहे तो, पण तो खूप चांगला त्याचा अभ्यास करण्याचा त्याचा स्मार्टनेस एवढा चांगला आहे ना की तो व्यक्तीनं पहिला अटेम्प्ट फक्त फेल झाला. अदरवाईज त्यानं 2018-19ला मेन्स दिल्या आणि दोन्ही मेन्सला त्यानं इंटरव्ह्यू दिला. ठीक आहे. दरवेळी मागच्या वर्षी त्याची 1 मार्काने फक्त पोस्ट गेली. त्याच्या अगोदर पण त्याला 8 ते 10 मार्काने त्याची पोस्ट गेली कारण त्याला इंटरव्ह्यू आणि डिस्क्रिप्टिव्हच्या पेपरमध्ये मार्क्स कमी आलेले दिसतात आपल्याला. पण अदरवाईज व्यक्ती ठीक आहे. तर ओव्हरऑल असं आहे की जर म्हणजे माझीही तुम्हाला कंटेंट चांगला डिलिव्हर करेल. भले त्याला खूप असं माझ्यासारखं जो स्पष्ट बोलल्यापेक्षा पण तो एक चांगला क्वालिटी कंटेंट तुमच्याकडं नक्कीच देईल. ओके. असा ओव्हरऑल आपला हा प्रोग्राम रन होईल. ठीक आहे.
फक्त माझा फोकस दोन गोष्टीवरती राहील, सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन ह्याची डिमांड फुलफिल करणं. ठीक आहे. तुम्ही स्वतः तुमच्या नोट्स बनवणं, त्या नोट्सचं मल्टिपल रिव्हिजन देणं आणि आयोगाचे पेपर टाइम लावून सोडवणं. आणि ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर तरी पण तुमच्याकडे टाइम शिल्लक राहिला तर मग मार्केटमधल्या प्रत्येक क्लासची एक एक टेस्ट, म्हणजे जर मार्केटमध्ये 4 क्लासेस आपण घेतले तर GS1च्या 4 क्लासेसच्या 4 टेस्ट, GS2च्या 4 क्लासेसच्या 4 टेस्ट, GS3च्या 4 क्लासेसच्या 4 टेस्ट आणि GS4च्या 4 क्लासेसच्या 4 टेस्ट, असं तर आपण टाइम लावून सोडवायच्या स्वतःच्या लेवलला आणि त्याचं स्वतः अनालिसिस करायचं. पण अगोदर आयोगाला जे अपेक्षित आहे ते आपण करायला हवं आणि त्यानंतर मग क्लासेसच्या मागं पळायला काय हरकत नाही. कारण आपण आयोगाचंच अगोदर केलेलं नाही आणि क्लासेसच्या मागं पळण्यात तर काय अर्थच नाही. आणि ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं स्वतः अनालिसिस करणं हे खूप गरजेचं असतं. ते पेपर स्वतः टाइम लावून सोडवणं खूप गरजेचं असतं. आणि ही जर ॲक्टिव्हिटी तुम्ही मिस करत असाल तर तुमचं अभ्यासाचं डायरेक्शन कुठंतरी चुकतंय, तुम्ही आउट ऑफ ट्रॅक जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करताय. तर मिनिमम कंटेंट जो सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनची डिमांड फुलफिल करतोय तेवढा कंटेंट आपण आपल्या रक्तात आणणं किंवा तो आपण तोंडपाठ करणं अपेक्षित आहे. आणि जर क्वेश्चन त्याच्या बाहेर गेला तर शक्यतो तो क्वेश्चन कुणालाच जमत नाही. जर एखाद्याला जमला तर त्या व्यक्तीला तेवढाच क्वेश्चन जमतो, त्याला तो व्यक्ती कॉम्पिटिशन मधला नसतो. फक्त मी काय म्हणतोय, अगोदर एक जो बेसिक कंटेंट आहे तुम्ही बिल्ड करा, तो तुमचा परफेक्ट होऊ द्या आणि तो परफेक्ट झाल्यानंतर मग तुम्ही स्वतःला एक्सप्लोअर करायला, इंटरनेट वापरायला किंवा मोठे मोठे रेफरन्स बुक वापरायला काय हरकत नाही. पण अगोदर जो बेसिक डाटा आहे त्याच्यावरती तुमची कमांड असू द्या आणि मग नंतर तुम्ही स्वतःला एक्सप्लोअर करायला काहीच हरकत नाही. जर कुणाला आता काही डाऊट असतील तर तुम्ही मला विचारू शकता. बऱ्यापैकी गोष्टी मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलाय, पण तुमचा डाऊट तुम्हाला काय असेल तर विचारा. आपण एका व्यक्तीचा डाऊट हा 10 लोकांचे सेम डाऊट नकळत जो असतो तो क्लिअर होऊ शकतो. ठीक आहे. काही लोक म्हणतात मग सर कंबाईनसाठी काय, तर कंबाईनसाठी आपण आत्ता तर काय करत नाही कारण मी माझ्या मेन्सच्या अभ्यासामध्ये बिझी आहे. ठीक आहे. आणि राज्यसेवा मेन्सचा अभ्यास केल्यानंतर कंबाईन प्रिलिम्स, कंबाईन मेन्स, STI ASOचे काही मेन्स आहेत तो पण अभ्यास बऱ्यापैकी कव्हर होतो. ठीक आहे. फक्त जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे PSI मध्ये वेगळे लॉ असतील किंवा STI किंवा ASO मध्ये काही वेगळा पार्ट असेल, तसा ASO मध्ये तर काहीच राहत नाही आणि STI मध्ये पण काय राहत नाही. फक्त PSI मध्ये जे काय मेजर लॉ आहेत तेवढं फक्त तुम्हाला करावं लागतात. अदरवाईज राज्यसेवेच्या मेन्समध्ये STI ASO ह्या सगळ्या मेन्स कव्हर झालेल्या आपल्याला आढळतात. आणि तुम्ही जर एकदा रिझल्ट स्कॅन केला तर तुम्हाला लक्षात येईल जे मुलांनी राज्यसेवा STI आणि ASO मध्ये पोस्ट काढलेल्या आहेत त्या लोकांनी बऱ्यापैकी हा राज्यसेवेचाच अभ्यास केला होता. त्यांचा फोकस हा राज्यसेवाच होता. फक्त ते लोक राज्यसेवा झाल्यानंतर त्यांनी काही दिवस पुस्तकं चाळली आणि ते परीक्षेला गेले आणि ते पोस्ट मिळवून आले. जर तुम्ही म्हणत असाल, जर तुम्ही तुमचं टार्गेट मोठं ठेवलं तर कुठंतरी हे STI ASO तुम्ही होऊ शकता. जर तुमचं टार्गेट फक्त STI ASO असेल तर तुम्हाला लक्षात असू द्या की जे राज्यसेवेचं प्रिपरेशन करतायत त्या लोकांसोबत तुमची कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे. तर आपला कॉम्पिटिटर कोण आहे त्याच्यासारखं प्रिपरेशन आपलं असणं अपेक्षित आहे. अदरवाईज नुसतं STIचं करून पण काही लोक STI झालेले आहेत. काही गोष्टींना प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन असतात. पण जे स्टँडर्ड फॉर्मॅट असतो तो स्टँडर्ड फॉर्मॅट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. काही गोष्टी माझ्या तुम्हाला जर पटत नसतील तर त्या गोष्टी लगेच तिथनं दुसऱ्या कानातून सोडून द्यायच्या आणि ज्या गोष्टी पटतात त्या एका कागदावरती लिहायच्या आणि त्या इम्प्लिमेंट करायला सुरुवात करायची. कारण इम्प्लिमेंटेशन खूप महत्त्वाचं असतं नुसते प्लॅन बनवण्यापेक्षा. ठीक आहे. नाहीतर प्लॅन बनवण्यात भारतातला प्रत्येक व्यक्ती माहीर आहे, फक्त ते इम्प्लिमेंट करणारेच लोक सक्सेस होतात. ठीक आहे. जर कुणाला काय विचारायचं असेल तर विचारा. तुमचा कसलाही डाऊट असू द्या स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड. जर त्याचं माझ्याकडे उत्तर नसेल तर आपल्या इथं सध्या 60-70 लोक उपलब्ध आहेत, त्यातलं दुसरं कोणतरी व्यक्ती त्या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकतं. कारण मी पण परफेक्ट नाही, कुठलाच जगात ह्या व्यक्ती परफेक्ट नसतो. प्रत्येकामध्ये सुधारणेला एक वाव असतो आणि फक्त ते ऍक्सेप्ट करणं अपेक्षित आहे की बाबा हा माझ्यामध्ये सुधारणा करायला वाव आहे आणि तर मग ते आपण सुधारणा करू शकतो. तर ओव्हरऑल असं प्लॅन आहे. आणि तुम्ही ऍडमिशन घेताना सुद्धा मॉड्यूल वाईजच घ्या, सगळं नका घेऊ. कारण एकदम जर घेतलं तर असं होऊ नये की तुम्ही कुठेतरी फसलेत. तर एका एका गोष्टीमध्ये तुम्ही ऍडमिशन घेत राहा आणि तुम्हाला जर तो कंटेंट त्या बॅचचा चांगला वाटला तरच तुम्ही पुढच्या बॅचला ऍडमिशन घ्या. मी माझ्या बाजूनं जे विषय मी घेणार आहेत ते 100% क्वालिटी असतील. जे श्रीधर सर माझी किंवा अविनाश सर घेणार आहेत तो पण कंटेंट नक्की 100% क्वालिटी असेल.
आणि माझा हा क्वालिटी कंटेंट बघून पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जे युजीसीचं डिपार्टमेंट आहे तिथून त्या लोकांनी मला अप्रोच केलं. पुण्यामधले जे सो कॉल्ड फेमस क्लासेस आहेत ते लोक पण माझ्यामध्ये त्यांनी इंटरेस्ट दाखवला आणि त्या लोकांनी मलाही भेटायला बोलवलेलं. ह्याचा अर्थ माझ्याकडे एक क्वालिटी आणि एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आहे. ठीक आहे. तर ओव्हरऑल ह्या गोष्टी आहेत. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर आता आपण वन बाय वन डाऊट घेऊया. ठीक आहे. कुणाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता हात वरती करून. श्रीधर सर पण आपल्या लेक्चरला आता आलेले आहेत. तर सर पण तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं देतील. ठीक आहे. श्रीधर पाटील सर स्वतः तहसीलदार आहेत. सरांनी खूप सारे STI मेन्स दिलेले आहेत, UPSCच्या मेन्स दिलेले आहेत आणि सरांचा पण अभ्यास खूप चांगला होता. सरांनी मला पर्सनली प्रिया ट्रेनिंग सेंटर कोल्हापूरमध्ये ऍग्रिकल्चर शिकवलं होतं. ठीक आहे. तर बऱ्यापैकी सरांची पण अभ्यासावरती आज पण चांगली कमांड असलेली आपल्याला आढळते. ठीक आहे. मी पर्सनली प्रिया ट्रेनिंग सेंटर कोल्हापूरला होतो. सध्या माझं सारथीला सिलेक्शन झालेलं आहे आणि सारथीमध्ये पण माझा म्हणजे हे छोटे छोटे सक्सेस मला मिळालेले आहेत. भले आज मोठं सक्सेस माझ्याकडे जरी नसलं तरी एक छोटे छोटे सक्सेस मला मिळालेत आणि हे छोटे छोटे सक्सेस आपल्याला एक एनर्जी देतात आणि अजून काम करायला प्रेरणा देतात. तर ओव्हरऑल तुम्ही MPSC मेन्सला ह्या वर्षी अप्रोच करू शकता. फक्त मागचे 2 महिने झालेले आहेत आणि मागच्या 2 महिन्यामध्ये विथ नोट्स तुम्ही रेडी असणं अपेक्षित होतं. पण तसं जर नसेल तर मग बेटर वे तुम्ही तुमच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये कुठंतरी कमी पडताय आणि तुम्ही आता मग कुठंतरी कुणाची हेल्प घेऊन त्याला धरून त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून तुमचा अभ्यास रन करणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला काही डाऊट असतील श्रीधर सर आणि मी स्वतः तुमचं डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. फक्त तुमचे डाऊट एकदम प्रिसाइज असू द्या, एक्झाम ओरिएंटेड असू द्या, MPSC मेन्सला धरून असू द्या किंवा काही लोकांचे कंबाईनचे असतील तर तेही घेऊ आपण किंवा SO STI साठी असतील तर तेही घेऊ. पण आपण सध्या कंबाईनची बॅच लॉन्च करू शकत नाही कारण आमची मोठी टीम काही खूप मोठी नाही. एक लिमिटेड लोकांमध्ये चांगला कंटेंट आणि एक्झाम ओरिएंटेड कंटेंट देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. ठीक आहे. एक एक डाऊट घेऊया आपण. योगीश्री मॅडम बोला. योगेश्री मॅडम. हॅलो सर. हा बोला. गुड इव्हिनिंग. हा गुड इव्हिनिंग. सर तो आता सरांची मेन्सची स्ट्रॅटेजी ऐकली, खूप आवडली. सो थोडस STI मेन्स बद्दल पण तुम्ही म्हणजे स्ट्रॅटेजी सांगितली तर खूप छान होईल. आता कसं माहिती तुम्ही राज्यसेवा मेन्सचा अभ्यास केला का बाय डिफॉल्ट तुमचा STI मेन्स अभ्यास होतो. तुमच्या STI मेन्स मध्ये वेगळं काय आहे बघा. मराठी इंग्लिश सेमच आहे. ठीक आहे. मेन्सला तुम्हाला इकॉनॉमिक्सचा पार्ट मेजर आहे. तर देसले आणि कोळंबे सरांचं पुस्तक वाचलं की इकॉनॉमिक्सचा पार्ट पण कव्हर होतो. सोबत प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही STI चे बघितले, फॉरेस्टचे मेन्सचे पेपर बघितले. तुम्ही आता मेन्सचा अभ्यास करताना फॉरेस्ट मेन्स, राज्यसेवा मेन्स आणि STI ASO PSI चे मेन्सचे सगळे पेपर परत डोळ्याखालून घालणं अपेक्षित आहे. तुम्ही अभ्यास कशाचाही करा पण आयोगाचे आता मला बरेच जण म्हणतात की मग ते क्वेश्चन रिपीट होतात का. ते क्वेश्चन रिपीट नाहीत होत. काही क्वेश्चन रिपीट पण होतात. पण तुम्हाला एक आयडिया येते की अभ्यास काय करायला पाहिजे आणि कसा करायला पाहिजे. कारण तुम्हाला माहित पाहिजे ना की आयोगाचा अप्रोच काय आहे. तर तो अप्रोच तुम्हाला एकदा मिळाला की मग तुमचा अभ्यासामध्ये प्रिसाइजनेस येईल आणि कुठल्या गोष्टी अभ्यास करायच्या आणि कुठल्या गोष्टी टाळायच्या हे तुमच्या लक्षात येईल. STI मेन्स खूप वेगळी आहे असं काही नाही. बोला बोला. ओके सर. आता हे एक्झामचं अनसर्टन्टी पाहता म्हणजे प्री वरती जास्त फोकस करावा की मेन्सचा एखादा सब्जेक्ट पण एखाद्या मॉर्निंग किंवा आफ्टरनून सेशनला सोबत असावा. आता मला सांगा प्रिलिम्स आणि मेन्सला कंबाईन विषय कुठले आहेत. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. हे चार विषय तुमच्या रक्तात असले पाहिजे. परफेक्ट, एकदम परफेक्ट. ठीक आहे. आणि सोबत मेन्स साठी मग वेगळं काय राहतं, मराठी इंग्लिश ग्रामर आणि थोडासा वेगळा GS चा पार्ट. तर मग मराठी इंग्लिश पण तुम्ही ऍटलिस्ट मराठी पण आपण नंतर करू शकतो. इंग्लिश तुम्ही करणं अपेक्षित आहे. म्हणजे मॉर्निंग सेशनला तुम्ही इंग्लिश करा आणि दुपारच्या सेशनला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स कंटिन्युअसली करत राहा. ज्या दिवशी प्रिलिम्सची डेट पडेल त्या दिवशी तुम्हाला वेगळं काय करावं लागेल, सायन्स एक करावं लागेल, करंट एक करावं लागेल. झालं. आणि मॅथ्स अँड रिजनिंग तर तुम्हाला माहिती आहे तिथं टाइम पुरत नाही. फक्त एक काही लॉजिक तुम्ही वापरून 15 पैकी
7, 8, 9, 10, 11 मार्क पाडू शकता. फक्त ते लॉजिक स्वतः डेव्हलप करा, किंवा ज्यावेळेस कंबाईनची डेट पडेल ना त्या दिवशी 17, 18, 19 3 पेपर मी स्वतः तुम्हाला त्यातले मॅथ्स अँड रिजनिंगचे क्वेश्चन कसे टॅकल करायला पाहिजे ह्याची एक आयडिया देईल, आणि 5 ते 7 मिनिटामध्ये 6 ते 7 मार्क किंवा 8 ते 9 मार्क कसे पाडता येईल ह्याचं मी पर्सनली तुम्हाला गोष्टी माझ्या शेअर करेन. म्हणजे मी तर शक्यतो जास्त ते त्याच्या मागे न लागता 7 ते 8 मिनिटांमध्ये मॅक्झिमम मार्क्स कसे येतील, आणि त्या ट्रिक्स तुम्ही एकदा ऐकल्या का तुम्हाला कळेल की यार क्वेश्चन न वाचता पण आपण त्याच्या काही आन्सरापर्यंत जाऊ शकतो. ओके. आणि सेम सेम ह्या वर्षी मी माझा सीसॅटच्या पेपरमध्ये माझा अटेम्प्ट 80च्या 80 झाला, आणि 25 ओके. मधले 21 प्रॉब्लेम्स माझे बरोबर आहेत, 4 चुकलेले आहेत. म्हणजे मला 50 मार्क फक्त मॅथ्स अँड रिजनिंग मध्ये आले. तर काही तो अप्रोच असतो तो डे बाय डे माझ्यामध्ये मला समजलाय, तर तो पण मी त्यावेळी शेअर करेन. सध्याच्या घडीला तुम्ही ओके. इंग्लिश आणि हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स ह्या 4 विषयावरती खूप चांगलं फोकस करणं अपेक्षित आहे. ओके. सर हिस्ट्रीसाठी म्हणजे सोशल रिफॉर्मर्स कुठले कुठले म्हणजे जास्त का सगळे ओव्हरऑल सगळे करायचे? जे सिलेबस मध्ये मेन्शन आहेत, सिलेबस मध्ये कोणते राज्यसेवेचा सिलेबस काढा, 34 सिलेबस मध्ये आपल्या सोशल रिफॉर्मर्सचा उल्लेख आढळतो. तर ते 34 तुम्ही तुमच्या एकदम तोंडपाठ करा, ज्या परीक्षेनं विचारले जाऊ शकतात त्या अनुषंगानं, आणि ते 34 पाठ झाल्यानंतर मग तुम्ही बाकीचे पुस्तकामध्ये दिलेले करू शकता. ओके. चालेल सर. थँक्यू सो मच सर. ओके, वेलकम. अजून कोणाला काय असेल तर विचारू शकता. श्रीधर सर, तुम्हाला ऍड करायचं असेल तर तुम्ही पण ऍड करू शकता. मी माझ्या बोलण्यामध्ये काय ऍड करायचं असेल तर. तुम्ही योग्यच सांगितलं. जे कॉमन सिलेबस आहे ना, परीक्षेला जी डिमांड आहे की आता सध्या तरी अनसर्टिनिटी आहे मान्य आहे, पण जे कॉमन आहे ते आता करून घ्यायचं. आणि जे स्पेशालिटी आहे आता जे कंबाईन करतायत त्यांच्यासाठी पण राज्यसेवा काही वेगळी नाही आहे, कारण की राज्यसेवेचा पण ॲग्री, पॉलिटी पार्ट 2 आणि जीएस 3 आणि सायन्स टेक हे जर 4 सब्जेक्ट सोडले तर बाकी सगळेच कॉमन आहे. त्यामुळे ज्यांनी राज्यसेवेचा करतायत त्यांचा कंबाईनचा पण अभ्यास होतोय, आणि जे कंबाईन करतायत त्यांचा राज्यसेवेचा पण अभ्यास होतो. पण अप्रोच ब्रॉड असेल तर फायदा होतो, कारण की मोस्ट ऑफ द क्वेश्चन आहेत ना ते तुमच्या डेप्थ कशी आहे, आता ते ब्रॉड आहेत ना, तर मग बरेचसे क्वेश्चन आहेत ना ते आउट ऑफ बॉक्स पण असतात, ते राज्यसेवेच्या अभ्यासामुळे सुटू शकतात. म्हणजे मी स्वतः राज्यसेवा केली होती 2016 17ला, पण सॉरी STI ची पण केली होती प्रिपरेशन, पण माझं बॅड लक की माझं ते पेपर सेकंडचा माझा टायमिंग चुकला आणि त्यामुळे मला ते देता आलं नाही. पण मी अनेक 1-2-2.5 महिने मी राज्यसेवा केली आणि राज्यसेवेला माझं सिलेक्शन झालं. म्हणजे मी असं नाही की दोन्ही पण केलं होतं मी. त्यामुळे कसं आहे, दोन्ही पण करू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. आणि जेवढं मराठी इंग्लिशला चांगले मार्क येतील ना तेवढा रिझल्टमध्ये फरक पडतो. त्यामुळं ते कॉमन घटक करून घ्या आणि मग बाकीचं जे राहिले त्याच्यानंतर फोकस करा. म्हणजे मला श्रीधर सरांबद्दल एक गोष्ट माहित होती की 2016ला सरांनी इंटरव्ह्यू दिला राज्यसेवेचा, आणि काही गोष्टींमुळे सरांनी परत STI वरती फोकस केलं, आणि पूर्ण सरांनी STI खूप चांगला अभ्यास केला, पण दुसऱ्या पेपरला सर जाऊ शकले नाहीत, काहीतरी झालं सरांसोबत XYZ गोष्ट, आणि त्याच्यानंतर राज्यसेवेसाठी सरांना फक्त 1 ते 1.5 महिना भेटला. सरांनी त्याच्यामध्ये प्रिपरेशन केलं आणि सरांना तहसीलदार भेटली. 546 मार्क आहेत सरांना. ह्याचा अर्थ सरांनी जो काय अभ्यास केला होता 2016ला, त्या अभ्यासाचा सरांना तिथं फायदा झाला, जरी सरांचा फोकस राज्यसेवा नसला तरी. म्हणजे त्यांनी पूर्णपणे STI वरती फोकस केला होता. म्हणजे तुमचा अप्रोच ज्यावेळेस खूप मोठा असतो ना त्यावेळेस ह्या छोट्या गोष्टी तुम्ही इझिली अचीव्ह करता. सरांचं बॅड लक म्हणा त्या वर्षी, की गुड लक म्हणा, की सरांनी STI ला जाऊ शकले नाहीत. 1-1.5 महिना खूप चांगला अभ्यास केला आणि तहसीलदार सारखी एक जी ड्रीम पोस्ट असते ती मिळवली. ठीक आहे, अजून कोणाला काय? योगेश श्री बोला. योगेश श्री. अनिकेत बोला, अनिकेत. सर हॅलो. हा योगेश श्री बोला. हा सर, श्रीधर सरांना विचारायचंय की पर्सनल मेंटरशिप साठी त्यांना टेलीला म्हणजे कॉन्टॅक्ट करता येईल का? पर्सनल नाही मॅडम, काय तुमचा डाऊट असेल तर विचारा, कारण सर स्वतः वर्किंग आहेत आणि पर्सनल टाइम देणं मलाही पॉसिबल नाही, सरांना पण पॉसिबल नाही. ओके. तुम्ही काही डाऊट असू द्या, आपण अचानक असं 4 दिवसातनं, 8 दिवसातनं, 10 दिवसातनं असं इथं भेटत राहू. सर थोडंसं STI बद्दल असं आज जसं तुम्ही स्ट्रॅटेजी लेक्चर घेतलं डेप्थ मध्ये, तसं STI साठी सर घेतील का मग?
हा घेऊ ना आपण तसंही, पण कसं आहे माहितीये का, आता अप्रोचिंग एक्झाम कुठली आहे आपली, राज्यसेवा मेन्स. तर मग आपला फोकस राज्यसेवा मेन्स वरती आहे. ज्या दिवशी कंबाईनची डेट येईल, कंबाईनची डेट पडेल ना, त्या दिवशी आपण कंबाईन साठी असे लेक्चर घेऊ. ज्या दिवशी तुमची एएसओ एक्झाम येईल ना, त्यावेळेस एएसओ साठी घेऊ. म्हणजे त्या ओके, त्यावेळी चालेल. त्या गोष्टी आपण करत राहू. चालेल चालेल. थँक्यू सर. थँक्यू सो मच. ओके. अनिकेत भाले बोला. गजानन जाधव. अनिकेत बोला. हाँ सर, नेक्स्ट टाइम ते मीन सीजन टार्गेट ठेवलेले त्यासाठी काय अप्रोच मिळेल का? तुमचा आवाज येत नाही व्यवस्थित, परत एकदा क्वेश्चन विचारा. हॅलो सर, येतोय का आवाज? आता येतोय. हा सर, नेक्स्ट इयर ज्यांनी प्री मीनचा अप्रोच केलेला आहे त्यांसाठी मीनचं किती मंथसाठी टार्गेट ठेवायचं म्हणजे नेक्स्ट इयर साठी वाल्यांनी आता प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ज्याला पोस्ट काढायचे त्यांना अगोदर मेन्सचा अभ्यास करायचा असतो. आणि मेन्सचा अभ्यास झाल्यानंतर एक प्रिलिम्सच्या अगोदर 3 ते 4 महिने, मॅक्झिमम 4 महिने तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास करणं अपेक्षित असतं. हा ठीक सर, आहे, जेणेकरून मग हा ओके सर, चालेल. तुम्ही आता मेन्सचा अभ्यास करा. हॅलो. हा श्रीधर सर बोला. हा, आता तुमचा स्कोर येवो किंवा न किंवा पुढच्या वर्षी देणार आहे, त्या प्रत्येकानं आता मी मेन्सला आहे याच दृष्टिकोनातून अभ्यास चालू करणं गरजेचं आहे. कारण की आज नाही तर उद्या मला मेन्स द्यायचे, मला इंटरव्ह्यू द्यायचा आणि मला सिलेक्शन व्हायचं आहे. तर म्हणजे कसं आपलं प्रिपरेशन हे अगोदर आता करून ठेवलं तर फायद्याचं ठरतं. कारण की पुढच्या वर्षी तुम्हाला फक्त रिव्हिजन करायचे असते आणि 4 महिन्यात खूपच म्हणजे फर्स्ट रिडिंग होणं खूप अवघड असतं. तुम्ही अगोदर वाचून ठेवला तर ती तुमची रिव्हिजन असते आणि रिव्हिजन असेल तर ती बोनस असते. त्यामुळे कसं कन्फ्युजन होत नाही 50-50%. म्हणजे माझा अनुभव सांगतो की जेवढं तुम्ही रिडिंग कराल ना तेवढं तुम्ही 50% मध्ये कन्फ्युजन होत नाही. 2 ऑप्शन दिसतात आपल्याला, 2 ऑप्शन कट होतात, पण ते जेवढं तुमची ॲक्युरेसी येण्यासाठी तुमची रिव्हिजन पडल्या पाहिजेत. म्हणजे जेवढं रिव्हिजन पडण्यासाठी मग तुम्हाला जास्तीत जास्त लवकरात लवकर अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ज्याचं टार्गेट आहे ते तर लवकर करणं गरजेचं आहे. म्हणजे मेनचा अभ्यास करा, पुढच्या वर्षी त्यातून प्रीचा 50%च्या पेक्षा जास्त अभ्यास होतो आणि मग तुम्हाला फक्त करंट आणि जीसॅट केलं की म्हणजे प्रीचा अप्रोच होऊन जातो. म्हणजे प्री आणि मेन्स हा जो पिरियड असतो ना, तो फक्त रिव्हिजनचा काळ असतो. तिथं काय तुम्हाला खूप मेजर गोष्टी वाचायला टाइम मिळतो असं नाही. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही अप्रोच, मग तुम्ही फ्रेशर असा किंवा एक्सपिरियन्स लोक असाल तर तुम्ही प्रिलिम्सच्या अगोदर किंवा आता तुम्ही अभ्यास आत्ताच्या घडीला जर अभ्यास करत असाल कुणी असा, तर तुम्ही आता मेन्सचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. ज्या दिवशी मेन्सचे पेपर होतील त्या दिवशी जे मेन्सला आहेत त्यांनी मेन्स तिथं जाऊन देणं, जे मेन्सला नसतील त्यांनी घरी दुसऱ्या दिवशी पेपर मिळाल्यानंतर आयोगाच्या टायमिंग मध्ये पेपर स्वतः टाइम लावून सोडवणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर स्वतः त्याच्या आन्सर केल्यानंतर तुम्हाला किती मार्क येत आहेत, तुमच्या चुका कुठं होत आहेत ते स्वतः तुम्ही अनालिसिस करणं अपेक्षित आहे. त्यानंतर ज्या चुका झाल्या त्याचं प्रत्येकानं ज्यांनी मेन्स दिले किंवा दिली नाही त्या प्रत्येकानं त्याचं अनालिसिस करणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस आयोग प्रिलिम्सची डेट देतं त्या डेट पासून तुम्ही प्रिलिम्सचा ज्या दिवशी आयोगाचं टाइम टेबल येतं त्या दिवशीपासून प्रिलिम्सचा अभ्यास सुरू करणं अपेक्षित आहे. ज्या दिवशी प्रिलिम्स होईल त्या दिवशीपासून मेन्स पर्यंत तुम्ही परत एकदा रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. परत रिव्हिजन मेन्स फेल झालं की सेम सायकल परत रिपीट करत राहणं अपेक्षित आहे. फक्त ज्या मागं चुका झाल्या त्या अवॉइड करणं आणि पुढचं प्रिपरेशन सुरू ठेवणं. ह्याच्यामध्ये एक ऍड करेल मी बोला. की संदर्भ ग्रंथ वाचायला, म्हणजे आता एखादं मोठं पुस्तक आहे, बिपिन चंद्रांचं पुस्तक वाचायचं तुम्हाला, इंडिया स्ट्रगल फॉर किंवा आफ्टरचं जे इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स आहे, ही पुस्तक वाचायला तुम्हाला मेन्स मध्ये वेळ नसतो. मग त्यावेळी तुम्हाला कुणाच तर नोट्स रेफर करावे लागतं. त्यापेक्षा आता जर तुमच्याकडे वेळ असेल तर ही जी संदर्भ ग्रंथाची पुस्तकं आहेत ते तुम्ही आता वाचली पाहिजेत, अंडरलाईन करून ठेवली पाहिजेत. त्याच्या जर तुम्हाला जर काही गोष्टी लक्षात राहत नसतील तर त्याच्या प्रिसाईज नोट्स काढल्या पाहिजेत. सगळं पुस्तक काढायचं नाहीये. परीक्षेत कसे विचारलेले आहेत क्वेश्चन तर त्याच्या अनुषंगानं काही गोष्टी तुम्ही नोट्स करू शकता. पण संदर्भ ग्रंथ वाचायला हा आत्ताच वेळ मिळेल जे फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी. इतर वेळी तुम्ही ज्यावेळी मेन्स करता त्यावेळी तुम्हाला अजिबात त्या गोष्टीचं 600 पानाचं 500 पानाचं पुस्तक तुम्ही वाचू शकत नाही. तो फक्त रिव्हिजनचा पिरियड असतो. हा एक मुद्दा त्याच्यामध्ये ऍड करता. आणि आवाज वाचनाची सवय असेल ना तर तुम्ही नक्कीच सगळे जे संदर्भ ग्रंथ आहेत ते बिपिन चंद्रांचे पुस्तक असतील किंवा तुम्हाला एक ऍड करायला सांगेल तर पॉलिटीसाठी प्रधानमंत्री सिरीज आहे, त्याच्यानंतर संविधानची सिरीज आहे. ह्या गोष्टी तुम्ही वाचल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट की कसं आहे, HRD चा एक अभ्यास असतो.
HRD आता तुम्ही साधं प्राथमिक केंद्रामध्ये गेला तर तिथं एक 10-12 चार्ट असतात. म्हणजे अभ्यास करायला काय फार मोठी गोष्ट लागत नाही. HRDच्या तिथं 10 योजना असतात. हेल्थ रिलेटेड असतील, वुमन्स रिलेटेड असतात, चाइल्ड रिलेटेड असतात. एसटीच्या मागं पण काहीतरी सरकारची जाहिरात असते. तुम्हाला डेली न्यूजपेपरमध्ये जाहिरात असते. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आपल्याला फक्त ते एक्झामचं हे दिसलं पाहिजे, सिलेबस माहित असेल ना, ते रिलेट करता आलं पाहिजे. अरे सुकन्या समृद्धी योजना ही कुठे रिलेट होते. त्यानंतर लसीकरणचं आता चालू आहे. पोलिओ लसीकरण चालू असतं. अंगणवाडीचं आपल्या गावामध्ये अंगणवाडी असते. त्यांचे गरोदर मातांचं ते कसं सर्वे करतायत, काय करतायत, त्याचं हे कसं ठेवतायत. म्हणजे अंगणवाडी स्कीम आपल्याला आहे. प्राथमिक शाळा आहे. जिल्हा परिषदचे आता ह्या स्कीम आहेत. आपण शिक्षण मध्ये HRD मध्ये ते शिकतो. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी आहेत ना, त्या गोष्टींचं तुम्हाला जर सराउंडिंग जर बघितलं ना, तर ते सगळ्या गोष्टी तुमच्या सिलेबसमध्ये रिलेट करता आल्या पाहिजेत. पेपर वाचता तर त्याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी रिलेट करताना तुम्हाला सिलेबस खूप इझी वाटतो. म्हणजे ह्या गोष्टी आहेत की तुम्ही ज्या अगोदर करू शकता, म्हणजे ऑन दी स्पॉट तुम्ही जेव्हा एक्झाम देणार आहे मेन्सची तयारी करणं, तेव्हा ह्या गोष्टीला तुम्हाला वेळ नसतो. पण ह्या गोष्टी आता तुम्ही फ्री टाइम मध्ये करू शकता. म्हणजे तुमचा अभ्यास हा तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफशी कनेक्ट केला तर तुम्हाला अभ्यास हा बर्डन न राहता तुम्ही तो एन्जॉय करू शकता. त्यामुळे तुमच्या अभ्यासाला तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर स्वप्नील बोला. डॉक्टर स्वप्नील. हॅलो सर. हा नमस्कार, बोला. गुड इव्हनिंग सर. नमस्कार सर. म्हणजे फ्रेशरसाठी एक्झाम ओरिएंटेड डेप्थ किती आहे किंवा क्वेश्चन कसे पडते याबद्दल माहिती भेटेल ना सर? हा मिळेल ना. कशामध्ये तुम्ही विचारता, कधी मिळेल, कशामध्ये? साठी सर. काय काय राज्यसेवा. म्हणजे कुठून पाहिजे तुम्हाला, कशी, म्हणजे काय विचारता कळलं नाही क्वेश्चन. म्हणजे आमच्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये का? हा, आता जी आपली बॅच चालू केलेली आहे ना, हा हा. हा त्यासाठी म्हणजे जर मी जॉईन झालो तर मला ही माहिती भेटू शकेल का, म्हणजे एक्झाम ओरिएंटेड सगळं? तुम्ही सर माझे HRD चे लेक्चर आहे का? तुम्हाला काहीच जरी येत नसलं तरी HRD तुम्हाला 20 दिवसामध्ये तुम्ही 100 मार्क घ्याल एवढा कॉन्फिडन्स आला असता जर तुम्ही HRD ची बॅच जॉईन केली असते तर. म्हणजे असं काही नाही फ्रेशर आणि हे, तेच सांगतोय. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला इनिशियली मेन्सचा अभ्यास करावा लागतो. मेन्स झाला की त्याचा अनालिसिस करणं, पुन्हा प्रिलिम्सचा अभ्यास करणं. त्यामुळे असं काही नाही की मी फ्रेशर आणि ऍड experienced. करेल मी हा की श्रीधर सर. MPSC मध्ये काय वाचायचं आणि काय वाचू नये हे कळणं खूप महत्वाचं आहे. Yes, हा, exactly. हा, आणि कसं आहे, एका स्टँडर्ड बुक्स आहेत काही गोष्टींचे, तर ते स्टँडर्ड बुक्सच वाचले पाहिजेत. मार्केटमध्ये एकाच हिस्ट्रीला समजा 10 पुस्तक असतील, पण 10 पुस्तकांपेक्षा आपल्याला 3 पुस्तकच असे जे चॉईस केले पाहिजेत तर ते जे आपल्याला परीक्षा दृष्टीने महत्वाचे आणि ते जास्त वेळा रिपीट केले पाहिजेत. म्हणजे सोर्सेस आपले लिमिटेड पाहिजेत, रिपीटेड पाहिजेत. त्यामुळे आपण एक्झाम ओरिएंटेड ज्यावेळी लेक्चर घेतो आपण, ते तुम्हाला लिमिटेड सोर्सेस सांगणार की मी जर ॲग्रीचं सांगतोय तर मी कथ्यांवर का भर देतो, ते कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पण आहे त्याच्यामध्ये, ऑब्जेक्टिव्ह पण आहे. आणि त्या पुस्तकाच्या ऑब्जेक्टिव्हवरून सुद्धा पुस्तक काढलंय. म्हणजे तुम्ही एकदा कथ्यान वाचल्यानंतर तुम्ही सुंदर रिव्हिजनसाठी वापरू शकता. म्हणजे तुम्हाला हे 2 बुक्स जर समजले ना, तर बाकी तुम्हाला मार्केट तिथूनच प्रश्न येतात. म्हणजे जे प्रश्न येणार आहेत ते तिथून येणार आहेत म्हटल्यावर तेच पुस्तक वाचलं पाहिजे. नाहीतर मार्केटमध्ये आता ॲग्रीची 10 पुस्तकं असतील, तर आता त्यातले ऑब्जेक्टिव्ह असे शोधावे लागतात असे. मग त्यावेळी मग तुम्हाला किती इनपुट आउटपुट रेशो बघायला पाहिजे. त्यामुळं तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड कंटेंट हा नक्कीच देणार. शेवटी कसं आहे, आता मी ज्यावेळी लेक्चर घेतो त्यावेळी आपण 4 पुस्तकं वाचून येतो आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करून येतो. त्यामुळे ते नक्कीच एक्झाम ओरिएंटेडच देणार. आणि ज्यांनी मेन्स दिलेले ना, त्यांना माहित आहे की ह्या टॉपिक मधलं काय विचारलं जातं, ह्या टॉपिक मधलं काय विचारलं जाणार आणि कसं विचारलं जाणार आणि कशी तयारी करायला पाहिजे किंवा कसं लक्षात ठेवायला पाहिजे. किंवा ज्यावेळी पेपर डिस्कस करताना 4 ऑप्शन असतात, तर त्या 4 ऑप्शन मधल्या एका ऑप्शनवर प्रश्न आलेला असतो, तो बरोबर असतो. पण उरलेले 3 ऑप्शन सांगताना ज्यावेळी पेपर डिस्कशन मध्ये की ह्या 3 ऑप्शन ह्याचा असा संबंध आहे, मग जेणेकरून आपल्याला 4 क्वेश्चनची तयारी होते. म्हणजे हा फरक पडतो. आणि ज्यावेळी तुम्ही आता लेक्चर केल्यानंतर वाचायला सुरुवात कराल ना, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की हा असा प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे आपण असा अभ्यास केला पाहिजे. हा खूप अप्रोच मॅटर करतो. त्यामुळे Yes. तुम्ही लेक्चर जॉईन करा आणि तुम्हाला फायदा होईल नक्कीच. हे आपण MPSC एक्झाम ओरिएंटेड मध्ये 2 गोष्टीवरती खूप जास्त फोकस करणार. एक, सिलेबस डिकोडिंग आणि तो सिलेबस स्टँडर्ड पुस्तकातून कसा कव्हर होईल. आणि दुसरी गोष्ट, जे आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेत ते कुठल्या सोर्स मधून ऍज इट इज आलेले त्या सोर्स पर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करू. आणि जर त्या सोर्स खूप मोठा असेल
तर त्या सोर्स कुणी चांगल्या प्रकारे कंपाईल केलाय त्या व्यक्तीचं पुस्तक आपण वापरण्याचा प्रयत्न करू. आणि ह्या 2 गोष्टीपेक्षा स्पर्धा परीक्षा मोठी नसते. ठीक आहे. सिलेबस डिकोडिंग, चांगल्या स्टँडर्ड पुस्तकातनं सगळा सिलेबस कव्हर करणं आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन ज्या पुस्तकातून आलंय त्या पुस्तकाच्या सोर्स पर्यंत आपण पोहोचणं. दॅट्स इट. त्याच्या पलीकडे कुणीच जाऊ शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन गजानन. गजानन हॅलो सर. बोला. सर GS1 साठी काही NCERT वाचाव्याच लागतील का? म्हणजे जसं की इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स किंवा फिजिकल जिओग्राफी वगैरे वाचाव्याच लागतील का? पोस्ट इंडिपेंडन्सची 12वीची एनसीईआरटी आहे ती मला ती वाचावंच लागेल, कारण ऍज इट इज त्या सोर्स मधून क्वेश्चन आलेले दिसतात. ठीक आहे. 11वीच्या दोन्ही जिओग्राफीची एनसीईआरटी ऍज इट इज क्वेश्चन आलेले दिसतात. काही गोष्टी वाचणं अपेक्षितच आहे. मग समजा आता तुम्हाला इंग्लिश समजत नसेल तर शारदा अकॅडमीनं 11वीच्या त्या फिजिकल जिओग्राफीच्या पुस्तकाचं मराठी ट्रान्सलेशन दिलेलं आहे, तर मग ते पुस्तक वाचा. मूळ सोर्स जर वाचता येत नसेल तर तो सोर्स कुणी चांगला व्यवस्थित दिलाय ते पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा. मग त्या NCERT आपण म्हणजे बॅच मध्ये थोड्या कव्हर करणार आहेत का असं काही? तर 100% जो सोर्स आपल्या एक्झाम साठी गरजेचा आहे तो सोर्स आपण नक्की कव्हर करू. ओके मी पर्सनली पोस्ट इंडिपेंडन्सच्या 5 पेजेस मध्ये नोट्स काढलेत एनसीईआरटीच्या. त्या 5 पेजेस मी तुमच्यासोबत शेअर करणार, ते एक्सप्लेन करणार आणि मग तुम्हाला ते पुस्तक वाचताना खूप मोठं जास्त बर्डन घ्यायची गरज नाही. इझिली ते पुस्तक तुम्ही 1-2 दिवसामध्ये वाचू शकता. ओके सर. थँक्यू सर. ओके. योगेश्री परत बोला तुम्ही. योगेश्री बोला. नावेद शेख. सर आवाज येतोय का? हा बोला. सर आता म्हणजे कंबाईनच्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा सायन्स करतोय ना, म्हणजे आता तुम्ही मेन्सचा सगळा अप्रोच सांगितला, मग बोला. सायन्स विचारायचं होतं की बायोलॉजीचं म्हणजे 11वीच्या म्हणजे बुक्स मधून म्हणजे बायोच्या बुक्स मधून फार असे क्वेश्चन येतात. मग ते करणं 11वीचं बायोलॉजीचं बुक करणं गरजेचं आहे का? की आपलं आता तुम्ही- सचिन सरांचं सचिन सरांचं पुस्तक तोंडपाठ करा. त्यातनं कुठलाही क्वेश्चन आला तर तो तुमचा चुकायला नाही पाहिजे. आणि त्या दिवशी सचिन सरांचं पुस्तक तोंडपाठ होईल ना त्या दिवशी मग तुम्ही 11वीचे पुस्तक वाचायला काय हरकत नाही. फक्त 11वीच्या पुस्तकात हातात घेताना तुम्ही स्वतःला विचारा की सचिन बस्केचं पुस्तकातलं काही जरी आलं तर मला येतंय का. ओके. म्हणजे सर मला विचारायचं असं होतं की ते प्राण्यांचं वर्गीकरण किंवा वनस्पतींचं वर्गीकरण वगैरे मोस्ट ऑफ 11वीच्या जीवशास्त्र म्हणजे त्या रिलेटेडच म्हणजे असं माहिती म्हणजे प्रश्न येतात असं सगळेजण बोलतात नाही ना. नाही वाचायला हरकत नाही. तो टॉपिक तुम्ही क्लासिफिकेशन वाचा ना. क्लासिफिकेशन हा टॉपिक मी सुद्धा वाचला अख्खं होता. पुस्तक नका वाचू. तुम्ही अख्खं पुस्तक वाचू नका. फक्त जो टॉपिक वर क्वेश्चन येतात ना क्लासिफिकेशन 11वी किंवा 11वीच्या पुस्तकातून वाचलं तर काहीच हरकत नाही. ते खूप छान सुंदर दिलेलं आहे. तुम्ही तिथून वाचून घ्या. तो पर्टिक्युलर आता कसं आहे एक केमिस्ट्रीचा एक मी तुम्हाला ऍडिशन सांगेन. केमिस्ट्रीला एक चॅप्टर आहे केमिस्ट्री एव्हरीडे लाईफ एक चॅप्टर आहे. तर तो जर तुम्ही त्यातून जर क्वेश्चन बघितले ना तर त्यातून बरेचसे क्वेश्चन मागच्या प्रिव्हियस इयरला आलेले आहेत. म्हणजे असं जे चॅप्टर आहेत जे एनसीईआरटी मध्ये आहेत किंवा 11वी-12वीच्या सायन्सच्या बुक्स मध्ये आहेत जे आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन येत आहेत ना आणि ते कुठल्या सोर्स मध्ये मिळत नाहीत ते तिथून तुम्ही वाचले पाहिजेत. म्हणजे मी तरी त्याची प्रिंट काढून घेतली होती असे. येस. ऐका आता श्रीधर सर कधी सांगतायत माहितीये का, हे गोष्टी कधी वाचा ज्या दिवशी तुमच्या बेसिक गोष्टीवरती खूप चांगली कमांड आलेली असेल. तुम्ही आधी बेसिक गोष्टी न करता जर त्या गोष्टी करत राहिले तर ते उपयोगाचं नाही. मी पर्सनली सचिन बस्केच्या पुस्तकामध्ये 2 पेजेस ते केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफचे लिहून काढले स्टेट बोर्ड मधनं आणि त्या पेजेसचे मी तुम्हाला नोट्स सुद्धा देईन वाटलं तर. ओके चालेल सर. आणि मी ऐका माझं, मी पर्सनली सायन्सचा जास्त अभ्यास करत सुद्धा नाही पण मला दरवर्षी सायन्सला खूप चांगले मार्क येतात. कारण मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघणं आणि तुम्ही लहानपणापासून तुमच्या ऍबिलिटीज कशा डेव्हलप झालेत त्या लॉजिक वरनं सुद्धा सायन्सचे क्वेश्चन सुटतात. ओके. आणि सर कॉमन जनता जेवढे त्या विषयाला मार्क घेते तेवढे तुम्ही मार्क घेणं अपेक्षित आहे. आणि पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी हिथं पैकीच्या पैकी मार्क आले का मग तुमचा कट ऑफ आरामात क्लिअर होतो. सर जिओग्राफीला एनसीईआरटी वाचणं मस्ट आहे. मॅम तुम्ही खूपच कन्फ्युज दिसताय. जिओग्राफी कंबाईन प्रिलिम्स आणि जिओग्राफी एनसीईआरटी ह्याचा काडीचाही संबंध नाही. सर कन्फ्युज असं नाहीये पण परफेक्ट महाराष्ट्राचं केलंय पण बरंच असं सिनियर किंवा मेन्स क्लिअर केलेले बोलतात असं. सो इथं डाऊट आहे तो विचारला. ऐका
स्पर्धा परीक्षेमध्ये कुणीच शहाणा नसतो. आयोगाचा सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन काढायचा, त्याची डिमांड फुलफिल झाले का ते बघायचे. सिलेक्ट झालेला व्यक्ती काय सांगतो त्याचं ऐकायचं नाही. कंबाईन प्रिलिम्सचा आणि एनसीआरटीचा काही संबंध लागत नाही. जरी वाचलं तर चांगलंच आहे, पण आता परीक्षा तुमच्या तोंडावरती आलेली आहे. तुम्ही श्रीधर सर बोला. ह्या पुस्तक वाचण्यापेक्षा ना मॅडम तुम्ही 2 फिक्स करा पुस्तकं. स्टेट बोर्डची जरी वाचली ना तरी काही हरकत नाही. 70% सिलेबस हा त्यांनी कॉपी केलेला आहे एनसीआरटीचा. त्यामुळे स्टेट बोर्ड जे तुम्ही वाचताय ना तेच फिक्स ठेवा. जर तुम्ही स्टेट बोर्ड वाचताय ना तर एनसीआरटीच्या पाठीमागे लागू नका. जर तुम्हाला एनसीआरटी वाचायची असेल ना 11वी-12वीच्या तर त्या स्टेट बोर्डच्या परत रिपीट करू नका. म्हणजे कोणती जी गोष्ट आहे ना तेच तुम्ही वाचा आणि तीच गोष्टी स्टिकअप करा, त्याच रिव्हिजन करा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, सगळ्यांसाठी सांगतोय की तुम्ही सोर्सेस हे लिमिटेड ठेवा. जॉग्राफी वाचायचे ना एकतर तुम्ही स्टेट बोर्ड वाचा किंवा एनसीआरटी वाचा. आयदर तुम्ही ऑरच ठेवा, आयदर ऑर किंवा ते दोन्हीपैकी एकच, आणि त्याची जास्तीत जास्त वेळ रिव्हिजन करा. मग त्यातून पण बरेच आता सगळे 11वीचं जर प्राकृतिक भूगोलचं जर स्टेट बोर्डचं पुस्तक बघितलं तर एनसीआरटीपेक्षा पण सुंदर काढलेलं आहे त्यांनी. म्हणजे चित्र वगैरे एवढी सुंदर आणि त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. मग तुम्हाला जर मराठी कम्फर्टेबल असेल तर ते वाचा, इंग्लिश कम्फर्टेबल असेल तर वाचा, पण कुठलंही एकच वाचा, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे पुस्तकाच्या जास्तीत जास्त मागं वेळ पडू रिव्हिजन होईल आपलं. पुस्तकाच्या मागं पळू नका. श्रीधर सरांचं एक वाक्य लक्षात ठेवा, लिमिटेड बट रिपीटेड, आणि हे वाक्य लिहून ठेवा. जास्त पुस्तक वाचून पास होतं असं काही नाही. लिमिटेड वाचा. फक्त लिमिटेडचा अर्थ काय, दिलेला सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन त्या लिमिटेडनं कव्हर करावा, आणि केलेल्या लिमिटेड गोष्टी तुम्ही रिपीटेड जर वाचल्या तर नक्की तुमचा फायदा होईल. कन्फ्यूज नका राहू, हे वाचू का ते वाचू. हे टॉपरचं आपण युट्यूबला जातो, हे टॉपर हे पुस्तक सांगतं, ते टॉपर ते सांगतं, ते टॉपर ते सांगतं. तुम्ही 10 लोकांचं ऐकत बसले का अवघड, आयुष्य तुमचं अवघड होणार. एका व्यक्तीला तुम्ही स्टिक राहा, एका व्यक्तीला फॉलो करा, मग तुमच्या गोष्टी इझी होतील. हा हॅलो सर. सर मला हा, नाव एक आहे. विचारायचं होतं. हा सर, राज्यसेवा मेन्स मध्ये जॉग्राफीला किती टार्गेट ठेवायचं सर? आउट ऑफ 60 म्हणजे 50+ ठेवायचा म्हणजे 60 पैकी 60 पडू शकतात. एमआयजी नावाच्या माझ्या मित्राला 57 मार्क होते 2018ला. आणि रिमोट सेन्सिंगला पकडून का सर? आता रिमोट सेन्सिंग अगोदर नव्हता इकडं, 5 क्वेश्चन यायचे फक्त. आता रिमोट सेन्सिंग तर खूप वाढला आहे तिकडं. आता ह्या वर्षी किती क्वेश्चन येतील ते माहित नाही. त्याच्या अगोदर रिमोट सेन्सिंग वरती फक्त 5 क्वेश्चन यायचे, आणि त्यातले 5 क्वेश्चन मधले 2 क्वेश्चन कोळंबे सरांचं पुस्तक आहे ना त्याच्यामधून कव्हर होईल. प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून कव्हर व्हायचे, किंवा एनसीआरटी मधले 2 चॅप्टर आहेत, ते चॅप्टर पण मी ग्रुपवरती टाकलेले आहेत. जेवढं गरजेचं आहे तेवढं जरी वाचलं तरी. तेच परत सांगतोय, परत एकदा तुम्ही लोक रिमोट सेन्सिंग, सायन्स अँड टेक, हिस्ट्री ह्या गोष्टींच्या मागं पळणार, आणि बेसिक पॉलिटी, गव्हर्नन्स, HRD जिथं भरपूर मार्क येतात त्या विषयावरती तुमचं निग्लेक्ट होणार, आणि तुमचा 100% रिझल्ट जाणार. आणि ज्या लोकांनी रिमोट सेन्सिंगला जास्त रिस्पेक्ट दिला नाही त्या लोकांना आणि तुम्हाला सारखेच मार्क पडणार, पण त्यांनी GS2 आणि GS3 ला खूप चांगला फोकस केला होता, त्यामुळे तिथं त्यांचा मार्क येणार आणि त्यांनी टॉप करणार. पळत्याच्या मागे पळण्यात काय अर्थ नसतो. बरोबर आहे. जॉग्राफी मध्ये GS1 मध्ये ना तुम्हाला महाराष्ट्राच्या जॉग्राफीवर खूप डीप म्हणजे पाठांतर म्हणजे अक्षरशः तुम्हाला ते तोंडपाठ पाहिजे असे क्वेश्चन येतात. 1 लाईनर जे आहे ना पण ते तोंडपाठ पाहिजे. म्हणजे त्या लोकसंख्येमध्ये एखादा जिल्ह्याची लोकसंख्येची किंवा ते स्त्री पुरुष प्रमाण विचारला अगदी प्रिसाईज पाहिजे की तो बीडचं किती आहे ते नक्की माहितच पाहिजे. तर त्यामुळं तुम्ही लक्षात ठेवा की ते जॉग्राफी करताना ना महाराष्ट्राच्या जॉग्राफी तोंडपाठ पाहिजे. म्हणजे जो फॅक्च्युअल डाटा विचारला जातो एक्झाम ओरिएंटेड तर त्या पाठच पाहिजेत तुमच्या. त्यामुळे हे लक्षात ठेवा. तर त्या गोष्टी पाठ करा. भूगोलला खूप चांगले मार्क येतात. म्हणजे जेवढे इतिहासला येत नाहीत ऍग्रीला येतात, जॉग्राफीला येतात, दोन्ही ह्याला खूप मार्क येतात. काय हिस्ट्री प्रेडिक्टेबल नाही आहे. सोपा पेपर आला तर सगळ्यांना मार्क येतील, अवघड पेपर आला तर सांगू शकत नाही. ज्याला जे क्वेश्चन लवकर सुटतील ना म्हणजे ज्याला जसं लॉजिक लागेल त्याला मार्क येतील, तसं येणार नाही. पण जॉग्राफी आणि ऍग्रीला खूप मार्क येतात. जॉग्राफीला तर मोस्टली 60 पैकी तुम्ही 50+ इझी घेऊ शकता. आणि टार्गेट वगैरे काहीच ठेवू नका. जेवढे आउट ऑफ आउट पडण्याचा आपल्याला प्रयत्न करा. म्हणजे टार्गेट वगैरे काहीच नाही. आपल्याला 60 पैकी 60 क्वेश्चन सॉल्व्ह करायचेच आहे. 60 पैकी आपल्याला 60 पडले तर उत्तमच आहे. जेवढे पडतील तेवढे आपला बोनसच आहे ना. ठीक आहे, त्याच गोष्टी करा जिथं इनपुट आउटपुट जास्त आहे. ह्याचा अर्थ असा होत नाही की एका गोष्टी हिस्ट्रीमध्ये इनपुट आउटपुट जास्त नाही म्हणून त्याचा अभ्यासच करायचा नाही.
मिनिमम अभ्यास करायचा. काय माहिती हिस्ट्रीचा पेपर एकदमच सोपा आला आणि आपण हिस्ट्री वाचूनच गेलो नाही. सगळा अभ्यास करायचा, फक्त ज्या गोष्टी आपल्या आवाक्याच्या बाहेर आहेत त्या गोष्टीच्या मागे पळायचं नाही. रिमोट सेन्सिंग, रिमोट सेन्सिंग, रिमोट सेन्सिंग 5 वर लोक तेच करत बसतात. या रिमोट सेन्सिंग, अरे 5च क्वेश्चन येतात का त्याच्या मागे लागलाय तो. तू जॉग्राफी परफेक्ट बनव. जॉग्राफीत जो डाटा येतोय ना तो तुझ्या रक्तात येऊ दे, एकदम परफेक्ट करू दे. जसं श्रीधर सर म्हणले, बीड माहितच पाहिजे त्याचं लिंग गुणोत्तर, कारण तो हॉट टॉपिक आहे. हॉट टॉपिक पाठ करा. पाठ करा ह्याचा अर्थ काही पण पाठ करत बसू नका. जो परीक्षेच्या दृष्टिकोनात महत्वाचा आहे तो पाठ करा तुम्ही. आणि तो तुम्हाला कसं समजणार हे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा, त्याला अनुसरून आयोगानं काय विचारलंय ते बघा. म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे असतात. काय अभ्यास करायचा आणि काय नाही हे तुम्हाला समजतं. नेक्स्ट क्वेश्चन, वर्षा. वर्षा बोला. तृप्ती. तृप्ती. पूजा. हॅलो सर, ते आता GS1 ऍड केले का आपल्या ह्याच्यामध्ये प्लॅनिंग मध्ये? आता ऍड केले. हा, श्रीधर सर आणि एमाजी मला हो बोलले, मग आपण पूर्णच GS आपल्या प्रोग्राम मध्ये ऍड केलं. पण तुम्ही त्या वेळी ऍडमिशन घ्या. सध्याच्या घडीला जे आपलं HRD सुरू, HRD चे ऍडमिशन बंद झालेत. उद्यापासून ऍग्री सुरू होतंय, तर आता फक्त ऍग्रीच ऍडमिशन घ्या. कारण आयोगाच्या डेट्स जर आल्या तर आपल्याला त्यावेळी प्रोग्राम मध्ये मॉडिफिकेशन करावं लागतील. ठीक आहे. ज्या ओके सर, batches म्हणजे ते आता पेमेंट नको करायचं? नका करा, तर त्यावेळी करा, काही इश्यू नाही. पैसे काय आताच काय गरज नाही, त्यावेळी करत राहा. आता ऍग्री चालू होते उद्यापासून, तर ऍग्री करून घ्या. GS3 झालं, GS3 चे ऍडमिशन आता क्लोज झालेत, कारण आता ऑलमोस्ट 2 दिवसात आपलं GS3 संपून पण जाईल. आणि जर वेळ मिळाला तर आपण परत एकदा ती बॅच लॉन्च करू. जर आयोगानं ऑक्टोबर नोव्हेंबरला जर फिल्म्स घेतले तर, मेन्स घेतली तर. माहित नाही कधी मेन्स ती. ठीक आहे. नेक्स्ट, सदाशिव साळुंके. हॅलो सर, नमस्कार, बोला. कसं आहे, मग आता सरांनी जे पाटील सरांनी सांगितलं आपल्याला की कात्यायन वगैरे, सुंदा, रेड्डी हे सगळे बुक इंग्लिश मधूनच येतं. मग मला कृषी करायचं म्हणलं तर मी कुठून केलं पाहिजे? तुम्ही करू शकता, गारगोटे सरांचं ज्ञानदीप पब्लिकेशनचं पुस्तक आहे ते, किंवा कोळंबे सरांचं पुस्तक, किंवा सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं आता एक मराठीत पुस्तक येतंय. ह्या तिन्ही पैकी जे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि सिलेबसला धरून आहे, ह्या तिन्ही मधलं कुठलंही एक पुस्तक करायला काय हरकत नाही. 11वीत जे स्टेट बोर्डचं पुस्तक पण मराठीत आहे ना, मराठीत, आणि ते इंग्लिश मध्ये पण आहे आणि मराठीत पण आहे, क्रॉप सायन्स. तर त्यातला जो पार्ट कव्हर होतो ना, रॉकचा आहे, इरिगेशनचा आहे, इरिगेशन अँड वॉटर मॅनेजमेंटचा पार्ट कव्हर होतो. तर त्यातून ते 2 पार्ट कव्हर होतो, क्रॉपिंग सिस्टीमचा पण होतो. तर त्यातून तुम्ही ते कव्हर करू शकता. 11वीचं बुक चांगलं आहे, म्हणजे मला तरी ते आवडलं, कारण की ते पिक्चरल फॉर्म मध्ये पण आहे, बरेचसे डायग्राम्स पण दिलेले आहेत आणि चांगलं पण आहे, आणि त्याच्यामधून तुम्ही कव्हर करू शकता. एकतर कोळंबे सरांचं पण काय करा, सगळे पुस्तक वाचू नका, थोडे. कारण की मी गारगोटे सरांचं पुस्तक बघितलं, पण त्यात कसं आहे, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह शोधावे लागतात. मी तर काय म्हणेन, तुम्ही एकदा लेक्चर मध्ये तुम्ही ऐका, माझं लेक्चर ऐकल्यानंतर तुम्हाला इंग्लिश पण सोपं पडेल. कारण की आपल्याला इंग्लिश काय पाठ करायची गरज नाही, त्या टर्म्स पर्टिक्युलर लक्षात ठेवायच्या आहेत. आणि मराठीपेक्षा त्या म्हणजे आता फिजिकल वेदरिंग हा एक टर्म आहे. आता ते इंग्लिशमध्ये त्याला मराठीमध्ये कायिक अपक्षय असं म्हटलं जातं. त्यापेक्षा ते फिजिकल वेदरिंग लक्षात येतं ना, जे फिजिकल गोष्टीमुळे होतं. केमिकल वेदरिंग म्हणजे केमिकल गोष्टीमुळे होतं. म्हणजे ज्यात आता केमिकल वेदरिंग म्हणजे काय येणार आहे, तर pH येणार आहे, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी येणार आहे. हे खूप कॉमन शब्द आहेत आणि काही मोठी गोष्ट नाहीये. ऍग्रिकल्चरच्या पोरग्याला इंग्लिश येते अशातला भाग नाही. त्यामुळे कसं आहे, खूप सोप्या टर्मिनॉलॉजी आहेत ना, त्या इंग्लिश मधून समजतात. आणि आपल्याला पाठांतर काही मोठ्या गोष्टी करायच्या नाहीत ना, आपल्याला फक्त त्यातले ऑब्जेक्टिव्ह पाठ करायचे आहेत. आपल्याला थोडीच ते थेरॉटिकल लिहायचं आहे. आपल्याला आता पार्टिकल डेन्सिटी आणि बल्क डेन्सिटीचे डेफिनेशन थोडीच लिहायचे. आता पार्टिकल डेन्सिटीचं युनिट विचारलं जातं, ग्रॅम पर cc, एवढंच पाठ करायचं तिथं. आणि एक सांगतो तुम्हाला, आयोगाचं ट्रान्सलेशन सुद्धा इंग्लिशचं मराठीत केलेलं नाही. त्यांनी तशाचं तसं त्यांनी पार्टिकल डेन्सिटीला काही ठिकाणी पार्टिकल डेन्सिटीज दिलेलं आहे खाली, म्हणजे ट्रान्सलेशन फक्त ते मराठीत लिहून दिले त्यांनी. म्हणजे ऍक्च्युअली म्हणजे ही चुकीची गोष्ट आहे.
पण त्यांच्याकडे ते शब्दच उपलब्ध नसतील तर त्यांनी किंवा गुगल ट्रान्सलेटर वापरत असतील तर ते जसं तसं मराठीमध्ये पर्यायी शब्द न येता त्यांनी इंग्लिशचं ट्रान्सलेशन तसं लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे असं आहे की आणि इंग्लिशचे क्वेश्चनच म्हणजे आयोग काय करतं ग्राह्य धरतं. ट्रान्सलेशन म्हणजे जरी तो प्रत्येक क्वेश्चन असेल तर तो इंग्लिश मधलं जर ट्रान्सलेशन मध्ये चुकला असेल ना तरच तो कन्सिडर होतो, नाहीतर ते मराठी ट्रान्सलेशन चुकलं असेल तर तो कन्सिडर होत नाही. त्यामुळे तुम्ही शक्यतो बघा, लेक्चर ऐका, मी मराठीतून एक्सप्लेन करणार आहे. तुम्हाला जर नाही जमलं तर मी पर्यायी मराठी शब्द पण सांगेल तुम्हाला, तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. असं काय मोठी गोष्ट नाही आहे इंग्लिश समजायसाठी. हो हो हो, थँक्यू सर. नेक्स्ट क्वेश्चन, रोहिणी बोला. रोहिणी आवाज येतोय का सर? बोला बोला. हा सर. सर मी ॲग्रीसाठी तुम्ही जे सुंदा सांगितलंय आणि आणखी एक कात्यायनचं बुक सांगितलंय ते काही मी वाचलं नाहीये, पण मी महेश गारगोटे सरांचं पुस्तक आहे ना ज्ञानदीपचं, ते हिरवं आहे का पिवळ्या कलरचं आहे? येलो कलरचं आहे सर. येलो कलरचं चांगलंय, हिरव्या कलरचं जरा खराब होतं. येलो कलरचं बऱ्यापैकी चांगलंय. हा हा, तर ते वाचलंय तर मला म्हणजे त्यामधून बऱ्यापैकी झालंय म्हणजे कव्हर, कारण मी टेस्ट सिरीज लावली त्यामध्ये पण चांगले मार्क्स आले मला ॲग्रीला. तर मग ते दुसरं वाचायची गरज आहे का? नाही नाही, गारगोटे सरांचंच कंटिन्यू करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल व्हॅल्युएडिशन करायला पाहिजे तर श्रीधर सरांच्या लेक्चर मधून तुम्हाला व्हॅल्युएडिशन होऊन जाईल. पण सोर्स बदलू नका, आता जे वाचलंय तेच वाचा. हो सर, कारण की मी ना तुमची बॅच नाही लावली आहे सर, कारण की मी टेस्ट सिरीज लावली आहे, मग ते थोडा इकॉनॉमिक प्रॉब्लेम होता, मी बॅच तुमची काही लावली काहीच नाही. इश्यू नाही मॅडम, जे आहे तेच वाचा. फक्त तुम्हाला मार्क यायला पाहिजे. आणि श्रीधर सरांच्या लेक्चर मधून तुमचं कंटेंट वाढेल नक्की. आणि ऍग्रीच्या कन्सेप्ट ज्या तुम्हाला समजत नाही त्या समजायला सुरू होतील. ओके. आणि सर पॉलिटी पार्ट 2 साठी मी युनिकचं बुक नाही वाचलेलं. खाटेकर सरांचं सर पार्ट 2चं बुक आलंय ना? हो, खाटेकर सरांचं चांगलंय. हा, तर मी तेच वाचलंय, तर त्यामधून मग सगळे जे ऍक्ट्स आहेत तर ते कव्हर होतील ना सर? यस, त्यात सगळे दिलेत सरांनी. हो तेच ना, दिलेत. म्हणजे नवीन आलेले पण सगळे ऍड केले, म्हणजे पॉईंट टू पॉईंट सिलेबस आहे त्यामध्ये, तर मग तेवढंच केलं तरी चालेल ना? यस यस, फक्त ते तुम्हाला तोंडपाठ असणं अपेक्षित आहे. आता आपण जी बॅच घेऊ ना त्याच्यामध्ये ते सगळे आर्टिकल सबसेक्शन जे परीक्षेला विचारले जातात ना ते प्रॉपर तुमचे तोंडपाठ झालेले असतील ज्या दिवशी बॅच संपेल त्या दिवशी. जर तुम्हाला पर्सनल लेवलला होत असेल तर इट्स ओके, नसेल होत तर मग कुणाचा आधार घ्यायला काय हरकत नाही. हो सर, नक्कीच. थँक्यू सर. ओके, थँक्यू. परत एकदा श्रीधर सर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करतील आणि तुमचा ऍग्रीचा अभ्यास करताना तुम्हाला इझीनेस येईल. आणि जर स्वतः अभ्यास करायचं म्हटलं तर तुम्हाला महिना जाईल. श्रीधर सरांचे 10 दिवस 2-2 तास लेक्चर ऐकले की तुम्ही 15व्या दिवशी ऍग्री बद्दल कॉन्फिडन्स झालेले असाल. आणि लोकांची हेल्प त्याच्यासाठीच घ्यायची असती की काय वाचावं काय वाचू नये आणि परीक्षे दृष्टीने महत्वाचं काय. ऑलरेडी त्या व्यक्तीने त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली असते आणि आपले स्वतः एफर्ट्स कमी होतात. अदरवाईज प्रत्येक गोष्टीसाठी स्वतः एफर्ट्स घेतले तर वेळ जाऊ शकतो आणि तसा वेळ तुमच्याकडे असेल तर काय हरकत नाही करायला. नेक्स्ट क्वेश्चन, मनीषा. मनीषा मॅडम बोला. हॅलो सर. बोला. हा, नमस्कार सर. मला विचारायचं होतं की इंग्लिश वोकॅब्युलरीसाठी काय स्ट्रॅटेजी असावी, कसं प्रिपेअर करावं? आतापर्यंत आलेले आयोगाचे सगळे ओकॅब तुमचे तोंडपाठ असणं अपेक्षित आहे आणि ते एकदा तोंडपाठ झाल्यानंतर मार्केटमधलं कुठलंही एखादं पुस्तक त्यातल्या त्यात PM बक्षी, पण ते थोडंसं तुलनेनं मोठं आहे. पण अगोदर आलेले आयोगाचे तुम्ही तोंडपाठ करा, ते सुद्धा मोर दॅन सफिशियंट होतात. मग PM बक्षी मधनं किंवा पालन सुरी मधलं ओकॅब तुम्ही करू शकता, पण अगोदर आयोगाचे आलेले सगळे क्वेश्चन. ओके ओके, चालेल. थँक्यू सर. नेक्स्ट क्वेश्चन. आयोगाचे क्वेश्चन असतात ना तर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो मी की तुम्ही एक क्वेश्चन बरोबर असतो आणि 4 ऑप्शन चुकीचे असतात. तर ते जर तुम्ही रिलेटेड असतात ना, म्हणजे आता काहीतरी एखादा स्पेलिंग मध्ये ई किंवा आय मध्ये फरक असतो तर ते रिलेटेड असतात ते सगळ्याच गोष्टी वाचून घ्यायच्या. म्हणजे एक प्रश्न म्हणजे 4 प्रश्न निर्माण करतो. आयोगाचा एक प्रश्न म्हणजे आपल्यासाठी 4 प्रश्न.
हे लक्षात ठेवा. म्हणजे आज नाही, आज ह्याच्यावर प्रश्न विचारला, उद्या त्याच्यावर विचारतील. त्यामुळे आपले चारीच्या चारी गोष्टी म्हणजे लक्षात ठेवायच्या कुठल्याही पॅटर्न, म्हणजे इंग्लिशसाठीच नाही, प्रत्येक सब्जेक्टसाठी ते लक्षात ठेवा. Yes. मनीषा बोला. मनीषा, झालं तुमचं क्लिअर? हो सर. अजून ओके, Thank you. अजून कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. ठीक आहे, बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. अजूनही तुम्हाला काही डाऊट असतील, कशालाही असू द्या डाऊट, तुम्ही विचारू शकता. कुठलीही परीक्षा असू द्या. आणि आता बऱ्यापैकी आपण ओव्हरऑल एक एक क्वेश्चन घेताना तुमचे पर्सनल काही डाऊट पण क्लिअर झाले असतील. तरी तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला आमच्याकडून काय अपेक्षा असेल की तुम्ही ह्या गोष्टी घ्या, तर त्याही कळवू शकता. जर आम्हाला ते पॉसिबल असेल तर आम्ही ते नक्की इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू. कुणाला काय विचारायचंय? फक्त अभ्यास करत राहा. सिलेबस प्रिव्हियस इयर क्वेश्चन परत तुमच्या अभ्यास करत असताना जवळ राहू द्या. आणि त्या त्या विषयातला, त्या त्या सब्जेक्ट मधला, त्या त्या सब टॉपिक मधला एक अप्रोच स्वतः डेव्हलप करा. काय वाचायचं, काय वाचायचं नाही हे स्वतःला एकदा समजू द्या आणि मग चांगला अभ्यास सुरू करा. अदरवाईज एक ना नुसतंच फकीरासारखं बसलाय पुस्तकं वाचत, त्याला काय अर्थ नाही. दररोज 2 पुस्तकं संपणं म्हणजे स्पर्धा परीक्षा पास होणं असं होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, डेली PITC नाशिक, वैभव. श्रीधर सर बोला. जे क्वेश्चन तुम्ही मला सांगायचं आहे की तुम्ही ज्या टॉपिक वाचाल, आज दिवसभरात जो टॉपिक वाचाल, समजा इतिहासाचा वाचला, स्वातंत्र्योत्तर भारत वाचला समजा, तर त्याच्यावरचे आयोगाचे क्वेश्चन 100% तुम्ही संध्याकाळी जाऊन बघायचे आणि त्यातले किती सुटतात आपल्याला लक्षात राहतात ते बघायचं. आणि मग त्यानंतर लक्षात येतं की आपल्याला की समजा आता 10 क्वेश्चन आहेत, तर आपण वाचल्यामध्ये 10 पैकी समजा 5 सुटले, तर ते 5 जे लक्षात राहत नाहीत आपल्या, त्या गोष्टी तुम्ही कुठेतरी लिहून ठेवल्या पाहिजेत की हा ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतंय किंवा ह्या गोष्टी आपल्याला पाठ करायला पाहिजेत, किंवा ह्या गोष्टींची क्रोनॉलॉजी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्या पॅटर्न प्रमाणे तुम्ही काय करायचं, ज्यावेळी तुम्ही वाचत असता त्यावेळी त्या गोष्टी बाजूला काढायला शिकता. मग त्यामुळं डेली तुम्ही ऑब्जेक्टिव्ह सोडवणं गरजेचं आहे. आणि जे टॉपिक वाचलाय त्याच्यावरचे तर किमान तुम्ही दररोज ऑब्जेक्टिव्ह सोडवा. आणि जर आयोगाचे क्वेश्चन पेपर तुमचे पाठ झाले असतील, म्हणजे तुम्हाला आन्सर माहिती असतील सगळे, तरी मग काय करायचं, मग एखाद्या टेस्ट सिरीज मधलं तुम्ही क्वेश्चन सोल्व्ह करू शकता किंवा त्या टॉपिक वाईज जावं मात्र. किंवा ते 15,000 16,000 क्वेश्चनचं बुक्स असतं आयोगाचं, तर त्याच्यामधले राज्यसेवेचे संपले तर ते त्यातले सोडवू शकता. म्हणजे जेणेकरून तुमचे जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह हे सोडवून झाले पाहिजेत आणि डेली सोडवले पाहिजेत. जे टॉपिक वाचाल त्याच्यावरचे ऑब्जेक्टिव्ह सोडवले की तो टॉपिक परफेक्ट होऊन जातो. मग आपण पुन्हा समजा एखादा ऑब्जेक्टिव्ह येत नसेल आपल्याला, तर पुन्हा आपण जातो की आपला हा मुद्दा सुटलेला आहे, ते आपल्या लक्षात येतं. ही जर स्ट्रॅटेजी वापरली ना, तर नुसतंच पुस्तक वाचण्यापेक्षा आपल्याला एक्झाम ओरिएंटेड पुस्तक वाचायचे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, पुस्तकं संपवण्यापेक्षा किती पानं संपवली ह्याला काय अर्थ नसतो. तुम्हाला त्यातून किती समजलं आणि तुम्हाला किती एक्झामला तुम्हाला त्यातले किती क्वेश्चन आले हे खूप मॅटर करतं. त्यामुळे तुम्ही डेली ऑब्जेक्टिव्ह सोडवा त्या त्या टॉपिकवरचे. आणि क्लासच्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह करताना एक लक्षात ठेवा, एकाच क्लासच्या सगळ्या टेस्ट सोडवण्यापेक्षा वेगवेगळ्या क्लासचे वेगवेगळे पेपर सोडवा, जेणेकरून तुमचा अप्रोच बदलेल. अदरवाईज त्या क्लासच्या टेस्ट सिरीजचा एकाच व्यक्तीने पेपर सेट केलेला असतो आणि 2 पेपर सोडवल्यानंतर बाकीच्या पेपरला तोच अप्रोच तुम्ही लावला का तुमचा स्कोर येत राहतो. त्यामुळं वेगवेगळ्या क्लासेसचे वेगवेगळे पेपर करत राहा, एकाच क्लासवर डिपेंड नका राहू. नाशिक PITC, वैभव पवार. हॅलो वैभव सर. पवार, हा बोला. सर, कंबाईन साठी इंग्लिश साठी मी बाळासाहेब शिंदेचं वाचलं होतं, तर तेच कंटिन्यू केलं तर किंवा ते सफिशियंट आहे का? येस, कुठलंही एक पुस्तक वाचा, काय हरकत नाही. ओके. आणि सर, टेस्ट बद्दल तुम्ही बोलला होता की एक्झामची आल्यानंतर चालू करता येईल आपलं प्लॅनिंग कंबाईनसाठी. तर न्यूज मध्ये होते की जुलैमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये फ्री होईल एक्झाम. ज्या दिवशी आयोग सांगेल ना त्या गोष्टीवरती माझा विश्वास आहे. बाकी कोण काय म्हणतं, तुम्हाला काय वाटतं, मला काय वाटतं, ह्याच्यावरती माझा तर पर्सनल विश्वास नाही. ठीक आहे, तुम्ही त्यानुसार तुमचे प्लॅन बनवू शकता, पण माझा विश्वास हा फक्त आयोगावरती. ठीक आहे, फक्त या शब्दाला डबल अंडरलाईन करा. नेक्स्ट क्वेश्चन. मला वाटतं बऱ्यापैकी डाऊट क्लिअर झालेले आहेत. आता उद्यापासून ऍग्रीची बॅच सुरू होते.
तर ऍग्रीला तुम्ही आज ऍडमिशन घ्या. बाकी कुठल्याही बॅचला GS3 चे ऍडमिशन मी क्लोज केलेत आणि बाकीचे पुढचे ऍडमिशन पण तुम्ही त्यावेळी तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. अजून कोणाला काही डाऊट असेल? शुभांगी जामथे मॅडम विचारा. शुभांगी मॅडम बोला. अजून कोणाला काय डाऊट आहे? मला वाटतं बऱ्यापैकी डाऊट क्लिअर झालेले आहेत. ठीक आहे. श्रीधर सर आपण स्टॉप करूया मग. 6 वाजता सुरू झालं लेक्चर. आता ऑलमोस्ट 7:30 वाजलेत. हो हो चालेल चालेल. मी ओके. ऑफिस आणि वरून आल्यानंतर मग जॉईन केलं तुम्हाला. हा ठीक आहे. उद्यापासून सरांचं लेक्चर सुरू होईल 7 ते 9. युगंधरा पाटील बोला. युगंधरा पाटील. हॅलो. हा बोला. आवाज बोला. हा सर, सरांच्या नोट्स बऱ्याचशा इंग्लिश मध्ये आहेत आणि आम्ही मराठीतून अभ्यास करतो, तर ते आम्हाला जमल का दोन्ही पण? जमून घ्यावं लागतं. जिथं क्वालिटी कंटेंट आहे सर तुम्हाला एक्सप्लेन करताना मराठीतच सांगणार आहेत. कुठलाही क्लास करण्यामागचा अप्रोच एक असायला पाहिजे की तुम्हाला त्याच्यामधनं तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणं. ओके. मग तो कंटेंट मराठी आहे का इंग्लिश हे मॅटरच करत नाही. त्या व्यक्तीने तुमचा कन्सेप्ट क्लिअर करावा आणि परत तुम्ही स्वतः ज्यावेळेस अभ्यास कराल त्यावेळी जे तुम्ही पुस्तक वाचताय ते पुस्तक वाचायला तुम्हाला इझिनेस यावा. ओके. तो इझिनेस तुम्हाला श्रीधर सरांचे लेक्चर केल्यानंतर समजेल आणि तुम्हाला कळेल की काय वाचायचं आणि काय वाचायचं नाही. त्यामुळे मीडियम हे दुय्यम गोष्ट आहे. तुमच्याकडे पुस्तक आहे ते तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने कसं वाचायचं हे तुम्हाला श्रीधर सरांचे लेक्चर ऐकल्यानंतर ते समजेल. सर थँक्यू सर. बॅच जॉईन करायला म्हणजे कसं कॉन्टॅक्ट करायचं? मला ह्या नंबरवरती हाय करा. मी तुम्हाला प्रोसेसचं एक हे पाठवतो. ओके सर. थँक्यू. ओके. पुढं अजून कोणाला काय? पंकज विचारा. हॅलो. हा बोला. हा सर, इंग्लिशच्या डिस्क्रिप्टिव्ह पेपर साठी काय करायचं सर? इंग्लिश आणि मराठीसाठी? इंग्लिश साठी तुम्ही एक मी बोलतो. मराठीसाठी बघा आकाश लिगाडे सरांचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये काही एस्से दिलेले आहेत, तर ते एस्से तुम्ही एकदा बघा. त्यानंतर इंग्लिश साठी पालन सुरूमध्ये काही एस्से दिलेत ते बघा. एक 7 ते 10 टॉपिक, मराठीचे 10 टॉपिक आणि इंग्लिशचे 10 टॉपिक एक लिस्ट बनवा तुम्ही आणि युट्यूब किंवा गुगल वरती तो टॉपिक टाकायचा आणि त्याच्या पुढे एस्से म्हणायचं. काही कंटेंट तुम्हाला तिथं मिळेल आणि सोबत GS 1, 2, 3, 4 चा तुम्ही अभ्यास करताय ना, तर तिथनंही तुम्हाला काही कंटेंट मिळेल. आता HRDच्या बॅच मध्ये एज्युकेशन होतं, हेल्थ होतं, तर त्या बॅचच्या वेळी मी तिथं एज्युकेशनचे काही चांगले कोट, हेल्थचे काही कोट, वुमन एम्पॉवरमेंटचे काही कोट किंवा युथ डेव्हलपमेंटसाठी काही महत्वाचे कोट हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर मग एस्से काही एका दिवसात बिल्ड होत नाही. GS 1, 2, 3, 4 वरती तुमची किती चांगली कमांड आहे आणि शनिवार रविवारच्या ज्या काही लोकसत्ता किंवा मठाच्या पुरवण्या असतात त्या पण तुम्ही रेफरन्ससाठी वापरू शकता. सोबत तुम्ही जे काही प्रॉपर लोकांचे अगोदरचे पेपर आहेत ते पेपर अवेलेबल आहेत मार्केटमध्ये किंवा ते तुम्हाला युट्यूब चॅनलवरती कुठेही ऑफिसर क्लबला वगैरे मिळून जातील. तर ते पेपर तुम्ही एकदा डोळ्याखालून घाला. त्या लोकांनी कसं लिहिलं होतं ते एकदा बघा आणि पर्सनली तुम्ही स्वतः मिनिमम 4 पेपर स्वतः लिहा आणि एखाद्या एक्सपर्ट करणं ते इव्हॅल्युएट करून घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल की कुठल्या मिस्टेक तुम्ही करताय आणि कुठल्या मिस्टेक तुम्ही अवॉइड करायला पाहिजे. तर ओव्हरऑल असा अप्रोच तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पेपर साठी ठेवू शकता. श्रीधर सर काय व्हॅल्यू ऍडिशन करायचंय? हा त्याच्यामध्ये ना तुम्ही आता मराठीचे एस्से आतापर्यंत जेवढे आलेले आहेत ते तिची लिस्ट बघा. त्यानंतर तुम्हाला लक्षात येतील काही सामाजिक आहेत, काही राजकीय आहेत. तर त्या अनुषंगानं पण आपण काय करायचं, एस्से लिहिताना पहिल्यांदा तुमचं स्ट्रक्चर बनवणं खूप महत्वाचं असतं. म्हणजे स्ट्रक्चर म्हणजे तुम्हाला काय लिहायचं ह्याच्यासाठी 5 मिनिटं तुम्ही एक स्ट्रक्चर बनवणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये मी मागच्या एक PDF टाकली होती ग्रुपवर की कसं तुम्ही आपल्या अभ्यासाचा उपयोग करू शकता, म्हणजे पॉईंट जनरेट करू शकता आणि त्याच्यानंतर लिहायला सुरुवात करायची. मग तर ह्या गोष्टी आहेत आणि तुम्ही एक 10 दिवसांनी आता जे राज्यसेवेला आहेत त्यांनी दर 10 दिवसांनी एक एस्से आणि ट्रान्सलेशन वगैरे लिहिलं पाहिजे किमान.
तुम्ही ते म्हणजे आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे त्या टायमिंगनुसार तुम्ही ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर टाइम लावून तुम्ही सोडवू शकता. यातून कसं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं ह्या गोष्टी मॅटर करतात, टाइम मॅनेजमेंट आणि कंटेंट. कारण की तुम्ही 400 वर्ड्स मध्ये लिहायचं आहे तर तुम्हाला जास्त पानं लिहायची नाहीत, आपल्याला 400 शब्दातच लिहायचा आहे, फक्त तो एकदम प्रिसाईज आणि व्यवस्थित लिहिला पाहिजे. म्हणजे तो प्रत्येक गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये कव्हर करायची आहे, म्हणजे प्रिसाईज कव्हर करायचं आहे, ट्रान्सलेशन कव्हर करायचं आहे, निबंध कव्हर करायचे आहेत. ह्या 3 या मराठीचे 3, इंग्लिशच्या 3 अशा 6 गोष्टी आपल्याला 3 तासात करायच्या. म्हणजे पहिली गोष्ट टाइम मॅनेजमेंट करायला पाहिजे. आता दुसरं क्वालिटी कंटेंट मध्ये आपल्याला जसं महेश सरांनी सांगितलं किंवा आणखी आपण आपल्या GS मधल्या हिस्ट्रीच्या उदाहरणांचा वापर करू शकतो, पॉलिटी मधल्या कायद्यांचा वापर करू शकतो, HRD मधल्या स्कीमचा वापर करू शकतो, इकॉनॉमिकच्या डाटाचा वापर करू शकतो. आणि फक्त तो निबंध एक फॅक्च्युअल डाटा न होता तो एक ओघवत्या शैलीमध्ये समजेल अशा भाषेमध्ये तो लिहिला पाहिजे. आणि आपल्याला कसं टू दी पॉइंट असा आला पाहिजे, म्हणजे सुरुवात, मध्यम आणि शेवट हा असा आला पाहिजे. तर मग ह्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. तुम्ही लिहा आणि इव्हॅल्युएट करून घ्या सरांनी सांगितलं तसं. आणि एसएच्या दृष्टीनं आपण अभ्यास करत असताना काही उदाहरणं असतात तर ती बाजूला काढून एका वहीमध्ये लिहायला सुरुवात करा. म्हणजे आता समजा आता परवा ग्रहण झालं तर आता ह्यांचं आपले देव न मानणारा देव माणूस आपले गोपाळ गणेश आगरकरांचं, त्याच्यावर त्यांनी एक आग्रलेख लिहिला होता की आमचे ग्रहण अजून सुटले नाही. तर मग त्यांनी कधी लिहिला, अजून ग्रहण पाळायचं सुरुवात आहे. तर म्हणजे असं आपल्याला ते रिलेट करता येऊ शकतं. उदाहरण त्रिभ्रूनाट्य आहे तर त्याचं प्राचीन काळापासूनचे तुम्ही उदाहरण देऊ शकता. आत्ताचा लॉचा उपयोग करू शकता, त्याच्यामध्ये पॉलिटीच्या लॉ आहेत, PCPNDT कायदा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यानंतर वुमन्सचे अत्याचाराचे कायदे आहेत आपल्याला. तर ह्यांच्या सगळ्यांचा अनुषंगानं ह्याचा वापर करून मग एवढा कायदा करून पण महिलांच्यावर अत्याचार कमी का होत नाही, तर त्यांची मानसिकता बदलण्यासाठी तसा प्रयत्न व्हायला पाहिजे. मग कोणत्याही गोष्टीची सुरुवात, चांगल्या गोष्टीची आपल्या प्रत्येक घरामधून सुरुवात करायला पाहिजे. मग ती दोन गोष्टी आहेत, म्हणजे असं तुम्ही रिलेट करू शकता. उदाहरण आहेत किंवा आता काही ऍडव्हर्टाईज आहेत त्यांचा वापर करू शकता. ऍडव्हर्टाईज आता ते सर्फ एक्सेलची मागच्या वेळी मी सांगितली होती की ती 2 नवरा बायको जॉब करत नसते आणि नवरा जॉब करत असतो. ते कपडे पिळताना ती एका हातानेच पिळते तर ते पिळले जात नाहीत, म्हणून मग तो नवऱ्याला ज्यावेळी मदत करतो त्यावेळी ते कपडे व्यवस्थित दोन्ही हाताने पिळले जातात. तर त्यातून तो संदेश जातो की दोघा जणांनी कमवलं तर चांगलं. म्हणजे हे वुमन एम्पॉवरमेंटचं एक चांगलं उदाहरण देता येऊ शकतं. म्हणजे असं तुम्ही डोळे जर चौकस ठेवून जर आजूबाजूला बघितले ना, एससी साठी खूप चांगल्या गोष्टी आपल्याला मिळू शकतील. म्हणजे एससी तुम्ही लिहा, स्ट्रक्चर बनवा आणि त्याचा तपासून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडिशन करता येतील गोष्टी. आता बघा, जसं श्रीधर सरांनी सांगितलं तसं स्वामी विवेकानंद म्हणले होते की एखादा जर पक्षाला आकाशामध्ये झेप घ्यायची असेल तर त्याला दोन्ही पंख असणं अपेक्षित आहे. जर एक पंख असेल तर त्याला आकाशामध्ये झेप घेता येत नाही. त्याच प्रकारे जर वुमन आणि मेल जो काही माणूस आहे, महिला आणि तो व्यक्ती, ह्या दोघांनी जर व्यवस्थितपणे काम केलं तर ते दोघांची प्रॉस्परिटी होऊ शकते, जर फक्त एका व्यक्तीने करण्यापेक्षा. ज्यावेळेस तुम्ही असं एखादं एक्झाम्पल देताना तर ते त्या व्यक्तीला अजून अपील होतं. ठीक आहे. आणि एससे लिहिणं किंवा डिस्क्रिप्टिव्ह पेपर लिहिणं काही एका दिवसाची गोष्ट नाही. ती तुम्ही जसं जसं तुमचा GS चा अभ्यास करत राहता तसं तसं ते डे बाय डे इम्प्रूव्ह होत राहतं. पण आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही मिनिमम 4 पेपर, जास्त लिहिले तरी चालतील, पण मिनिमम 4 पेपर स्वतः टाइम लावून लिहिणं आणि ते कुणाकडून तर इव्हॅल्युएट करून घेणं अपेक्षित आहे. मार्केटमध्ये त्याच्यासाठी लोकांच्या टेस्ट सिरीज आहे. तर महेश पाटील सरांची टेस्ट सिरीज तुम्ही लावू शकता. एक 4 पेपर त्यांच्याकडून तुम्ही इव्हॅल्युएट करून घेऊ शकता. अजून कुणाला काय विचारायचंय? कुणाला काय असेल तरी ते विचार. पंकज बोला. सर ऍक्च्युली मी आता जॉईन झालोय, तर मला GS1 ची बॅच आपण कसं रन करणार आहे त्याच्याबद्दल थोडक्यात सांगता का? 8 दिवस हिस्ट्री शिकवतील श्रीधर सर. 4 दिवस एमाजी शिकवेल. एमाजी 2018ला GS1 मध्ये महाराष्ट्रात पहिला होता. त्यानंतर ऍग्रीची बॅच आपली उद्यापासून सुरू होते आणि 2016, 17, 18, 19चे 4 पेपर, त्यातला हिस्ट्रीचा पार्ट श्रीधर सर शिकवतील. श्रीधर सर अनालिसिस करतील. ऍग्रीचा पार्ट श्रीधर सर अनालिसिस करतील आणि जिओग्राफीचा पार्ट एमाजी सर स्वतः अनालिसिस करतील. आणि असा ओव्हरऑल एक 15 दिवसामध्ये आपण
GS1 चा पार्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करू. त्यातला ऍग्रीचा पार्ट आपला उद्यापासून सुरू होतोय. ओके सर. अजून कोणाला काही डाऊट? पर्सनल मला मेसेज करू नका. तुमचा काही डाऊट असेल तो इथं विचारा आणि आपण तो तिथंच लिमिट करून आपला मग अदरवाईज पर्सनल मी प्रत्येकाला आन्सर नाही देऊ शकत. 1300 मुलं आपल्या टेलिग्राम चॅनलला आहेत. 1300 लोकांना रिप्लाय देणं खूप जास्त अवघड गोष्ट आहे. काही विचारा. श्रीधर सर आहेत, विकास व्यवहारे सर आहेत, त्यांनी फॉरेस्टचे MPSC चे इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि आपल्या MPSC एक्झाम ओरिएंटेडचे ते पण फॅमिली मेंबर आहेत. तर कुणाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. कुणाला काय डाऊट आहे? अनिल कुमार शेळके. हा सर, मी तुमच्या GS3 च्या बॅचला आहे. सर, त्या तुमच्या नोट्स आहेत त्या मी जशा तशा वापरू का मी माझ्या स्वतःच्या नोट्स काढू? कारण आताचा मेनचा वेळ बघता काय करू म्हणजे GS3 साठी? त्या नोट्सच्या झेरॉक्स काढा आणि प्रत्येक टॉपिकच्या पाठीमागे 2 पेजेस जोडा आणि तुम्हाला काय व्हॅल्यू ऍडिशन करायचं ते त्या 2 पेजेस वरती करा आणि अदरवाईज जर व्हॅल्यू ऍडिशन नाही झालं तर मग माझ्या नोट्स तुम्ही वापरू शकता. स्वतः काढत बसाल तर वेळ जाईल. तुमचं आहे तसं म्हणजे उतरलं तरी मग त्याला काय अर्थच नाही ना. ऍज इट इज ऑलरेडी मी दिलंय तेच तुम्ही लिहिण्यात काय अर्थ पण नाही ना. पण एकदा हाताखालून घ्याव्या गोष्टी तर कधीही चांगलं राहतं. हा, त्यासाठीच मी विचारत होतो सर. मग काय हरकत नाही. तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार करू शकता ते. पण नोट्स काढणं एवढं इझी नसतं. एक पान लिहायला खूप वेळ जातो. हो सर. मी पर्सनली त्या सलग 15 दिवस सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत मी आणि माझा एक मित्र आम्ही कंटिन्युअसली बसून त्या नोट्स काढलेले आहेत. सलग 15 दिवस सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत कंटिन्युअसली आम्ही अभ्यास करत होतो. त्यावेळेस त्या नोट्स तयार झाल्यात. आणि त्या स्वतः एकटा काढणं खूप अवघड आहे. जर कोण सोबत असेल तर एकमेकाच्या एनर्जीने एकमेकाच्या बुस्टनं आपण तशा नोट्स काढू शकतो. अदरवाईज एक पान लिहिल्यानंतर लय बोर व्हायला चालू होतं आणि आपण म्हणतो यार काय गरज नाही, आपलं मी पुस्तकच वाचतो. प्रिंटच काढतो मग ते. प्रिंट काढा आणि त्यात व्हॅल्यू ऍडिशन करा. ओके. अजून कोणाला काही डाऊट? नावेद शेख. नावेद शेख. मला इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह विषय म्हणजे ऐसे किती सॉल्व करावे सर मेन्सच्या अगोदर? 4 पेपर लिहा मिनिमम 4 पेपर. ओव्हरऑल सर म्हणजे संपूर्ण म्हणजे तिन्ही एसे प्रेसे आणि ट्रान्सलेशन. मिनिमम 4 पेपर लिहा 3 तास बसून. आणि सर इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह साठी सर 30+ टार्गेट म्हणजे इझिली अचिवेबल आहे का सर? म्हणजे 30 अप टू 30 40 मार्क पडू शकतात. 30 तर काही चिल्लर गोष्ट आहे. म्हणजे स्ट्रॅटेजी काय सांगू शकाल का सर? स्ट्रॅटेजी मार्केटमधलं कुठलंही एक चांगलं पुस्तक वापरणं आणि आयोगाचे आलेले पेपर्स टाइम लावून सोडवणं आणि ते जर केले असतील तर मार्केटमधल्या अजून 5-6 टेस्ट सॉल्व्ह करणं. तरी मार्क येत नसतील तर मार्केटमधला कुठलाही एखादा इंग्लिशचा क्लास लावणं. ओके सर, थँक्यू. नावेद अजून कोणाला काय? महेश पाटील सरांचा इंग्लिशचा क्लास खूप चांगला आहे. ते खूप चांगलं एक्झाम ओरिएंटेड घेतात. प्रत्येक टॉपिक शिकवल्यानंतर त्याचा कंटेंट डिस्कस करतात. त्यांचे युट्यूबला काही लेक्चर अवेलेबल आहेत. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही ते बघू शकता. नक्कीच ते एक खूप चांगला एक्झाम ओरिएंटेड कंटेंट देतात. अजून कोणाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. आणि प्रत्येक गोष्ट स्वतः करणं पॉसिबल नसतं. त्याच्यासाठी कुणाची तर मदत घ्यायची आणि आयुष्य सोपं बनवायचं. प्रत्येक गोष्ट मीच करेन, मीच हनुमान आहे, मीच शक्तिमान आहे असं नाही. लोकांची मदत घ्यायची आणि आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची. तुम्ही स्वतः हनुमान, तुम्ही स्वतः शक्तिमान बनाल, पण त्याच्यासाठी अजून 2-3 वर्ष तुम्हाला द्यावे लागतील. तर विथिन लिमिट, विथिन पिरियड गिव्हन टाइम ऑफ पिरियड गोष्टी अचीव्ह करायच्या असतील तर लोकांची हेल्प घ्यायला काही हरकत नाही. शुभांगी जामते. शुभांगी जामते.
कुणाला काय डाऊट असेल तर विचार, अदरवाईज आपण सेशन एंड करू. सर पण दिवसभर जॉब करून आलेले आहेत, माझं पण सकाळी लेक्चर झालं होतं. कुणाला काय असेल तर विचारू शकता. अदरवाईज ऍग्रीचं ऍडमिशन तुम्ही आज घ्या. ऐन टायमाला ऍडमिशन घ्यायचं तुम्ही शक्यतो टाळा, कारण ते ऐन टायमाला तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करणं खूप अवघड जातं. लेक्चर चालू असतं एका बाजूला आणि तुम्हाला लोकांचे मला मेसेजेस येतात की सर मला ग्रुपमध्ये ऍड करा. तर शक्यतो आज ऍडमिशन तुम्ही घेऊन टाकू शकता. अजून कुणाला काय असेल तर विचारा. अदरवाईज तुम्ही लेफ्ट झाले तरी चालेल. ऑलमोस्ट आपल्या 100-110 लोक आपल्या ह्या ओरिएंटेशन लेक्चरला होते आणि ओरिएंटेशन लेक्चर मी पर्सनली युट्यूबला पण टाकेल. डॉक्टर स्वप्नील विचारा. हॅलो. आपली बॅच जॉईन करण्या अगोदर तुम्ही एकदा ग्रुपवरती स्क्रोल करा, मुलांनी दिलेले रिव्ह्यू बघा आणि ते मुलं म्हणजे एमपीएससीचा इंटरव्ह्यू दिलेले, काही लोक एमपीएससी मध्ये क्लास 2 असलेले, काही लोक PSI STI असलेले आहेत आणि ते एकदा बघून मग तुम्ही ऍडमिशन घ्या. हॅलो. बोला. हा सर, बॅच कशी जॉईन करायची सर? पैसे मला म्हणजे हाय कुठे मेसेज पाठवायचे? मला हाय ओके, मेसेज करा. ओके ओके चालेल सर. ओके, थँक्यू. हा. किंवा आपल्या एक्झाम ओरिएंटेड चॅनल वरती पण मी तो मेसेज टाकतो आता लगेच, तुम्ही ते फॉलो करा, तुम्ही बॅच जॉईन करू शकता. फक्त आज तुम्ही ऍग्रीची ऍडमिशन घ्या, पुढची ऍडमिशन घेऊ नका. आणि GS3 ला ऍडमिशन आता बंद झालेले आहेत. 2 दिवसात आपलं GS3 संपेल. ऑलमोस्ट ओके, 150 चालेल. लोकांनी 150 लोकांनी आपल्या बॅचला ऍडमिशन घेतलेलं आहे GS3 च्या. ओके चालेल सर. ओके, थँक्यू सर. हा. अजून कुणाला काय विचारायचं असेल तर विचारा. कौशल्य. हॅलो सर, ऍक्च्युली मला एक प्रॉब्लेम येते, म्हणजे HRD चे पुढचे म्हणजे मागचे चॅप्टर विसरतात, तर त्याला काही सोल्युशन आहे का? म्हणजे काय करावं लागेल? रिव्हिजन करायचे. रिव्हिजन विसरणं हा देवाने दिलेला खूप चांगला गुण आहे. अदरवाईज आपण सगळे लोक वेडे झाला असतो. गोष्टी विसरायलाच पाहिजे, पण त्या न विसरण्यासाठी प्रत्येक वेळी रिवाइज करणं अपेक्षित आहे. कारण की HRD मध्ये कन्सेप्ट कमी आणि म्हणजे फॅक्च्युअल जास्त आहे. असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही माझी बॅच केली ना, तर हो, HRD हो. मध्ये कन्सेप्ट खूप जास्त आहेत, फॅक्ट खूप कमी आहेत. 2019च्या पेपरमध्ये टोटल 14 फॅक्ट आहेत आणि त्यातल्या 9 फॅक्ट आयोगाने बरोबर दिलेत, 5 फॅक्ट चुकवलेले आहेत. त्या फॅक्ट 5 मधल्या 2 फॅक्ट त्यांनी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये चुकवलेत आणि बाकी सगळा पेपर कंटेंट बेस आहे. आपण पेपरचं अनालिसिस करत नाही आणि कुणाचं तर ऐकतो की HRD खूप फॅक्च्युअल आहे. तर लोक काय म्हणतात ह्यापेक्षा ऍक्च्युली त्या गोष्टी कशा आहेत हे जाणून घ्या अगोदर. ओके. ठीक आहे. आणि आपल्या लेक्चर मध्ये मी त्याच गोष्टी दिल्यात की दिलेल्या कन्सेप्ट आणि दिलेल्या फॅक्ट गरजेपुरत्या कुठल्या फॅक्ट लक्षात ठेवायच्या, बाकी फॅक्ट लक्षात ठेवायची गरज नाही. आणि फक्त 2019 नाही, तुम्ही 2016, 17, 18 चारही पेपर काढा, 15 पेक्षा जास्त क्वेश्चन फॅक्च्युअल नाहीत. बाकी सगळे क्वेश्चन हे कन्सेप्च्युअल बेस आहेत किंवा मग त्या स्कीमचा उद्देश विचारलेला आहे, स्कीमचे लाभार्थी विचारलेले आहेत. ओके. आणि ती स्कीम कुठंतरी कम्युनिटी रिलेटेड होती, ती स्कीम कुठंतरी लोकांच्या वेलफेअर साठी होती. आणि अशा स्कीम तुम्हाला परीक्षेला आलेल्या विचारतात. रॅन्डम कुठलीही त्याला आवडले आणि त्याने उचलून टाकले असं होत नाही. आणि जरी एखादा क्वेश्चन तसा आलेला असला तरी एका क्वेश्चन साठी आपण आपल्या माइंडला जास्त त्रास द्यायचा नाही. 130 ते 135 क्वेश्चनचा आपण परफेक्ट अभ्यास करायचा आणि तिथं 100+ मार्क पाडायचे. राहिलेले 15 क्वेश्चन जास्त आपला रिझल्टला धक्का देऊ शकत नाहीत. हो, नेक्स्ट क्वेश्चन. गोष्टी क्लिअर असू द्या. जेवढ्या गोष्टी क्लिअर तेवढा तुम्हाला अभ्यास करताना इझीनेस येईल. अजून कोणाला काय क्वेश्चन आहे? ठीक आहे. ऑलमोस्ट 2 तास झालेत. मी इथं हे सेशन एंड करतो. श्रीधर सर, विकास सर, धन्यवाद तुम्ही जॉईन झाले त्याबद्दल.